जिनका नाम है गोकुल, जिनका धाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम कृष्ण जिनका नाम है गोकुल, जिनका धाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम यशोदा जनकी मैया है, नंदा जी बापैया है। यशोदा जनकी मैया है, नंदा जी बापैया है। ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम ऐसे श्री गोपाल को बारंबार प्रणाम राधा जिनकी छाया है, अद्भुत जिनकी माया है। राधा जिनकी छाया है, अद्भुत जिनकी माया है। ऐसे श्री घनश्याम को बारंबार प्रणाम ऐसे श्री घनश्याम को बारंबार प्रणाम लूट दधि माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो। लूट दधि माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो। ऐसे लीला धाम को बारंबार प्रणाम ऐसे लीला
सुता की लाज बचायो, ग्रह के गज को फंद छुड़ायो। द्रुपद सुता की लाज बचायो, ग्रह से गज को फंद छुड़ायो। ऐसे कृपा धाम को बारंबार प्रणाम ऐसे कृपा धाम को बारंबार प्रणाम गुरु पांडव में युद्ध मचायो, अर्जुन को उपदेश सुनायो। गुरु पांडव में युद्ध मचायो, अर्जुन को उपदेश सुनायो। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम भजो रे श्री राधे गोविंद, भजो रे राधे गोविंद, राधे गोविंद, बोलो 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 राधे गोपाल, बोलो राधे गोपाल, राधे गोविंद, बोलो राधे गोविंद, राधे गोविंद, जय राधे गोविंद। कृष्णा जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है। कृष्णा जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम हरि बोल हरि बोल हरि
विष्णुपादपयं परमहंसपरिव्रजकाचार्यष्टोत्तरशतस्वदेवायन ऐसे भक्ति वेदांत स्वयं महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वंशकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुमलं भजते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। आज एकादशी आहे, कामिका एकादशी, आणि आपला विशेष आपलं सौभाग्य आहे की एकादशीच्या दिवशी आपण कृष्ण कथा करण्यासाठी बसलोय। आणि जर आज सत्संग नसता तर आपण बाकीच्या कार्यामध्ये व्यस्त असतो। घरचे कार्य असतील, कोणाच्या ड्युटी असतील, जॉब असेल, मुलांचा अभ्यास असेल, आणि गृहिणींचं घर कार्य असेल। पण एकादशी आहे आणि सत्संगचा दिवस आहे। कमीत कमी हाच दिवस तरी आपण सत्संगासाठी सोडला नाही पाहिजे, किंवा
योग्य वेळी उपस्थित राहिलो पाहिजे आणि उपस्थित राहून लक्षपूर्वक ध्यानपूर्वक आपण श्रवणाचा लाभ घेतला पाहिजे. कारण असा योग फार कमी वेळा येतो की आपण सत्संगला बसलो आणि एकादशी पण आहे. वास्तविक एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामस्मरण आणि भगवंतांच्या अति निकट राहण्याची आपल्याला एक संधी असते, ज्यालाच म्हणतो उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सहवास. खूप जवळ सहवास करणे कोणाच्या? भगवंतांच्या, त्याला म्हणतात उपवास. आणि एकादशीचा उपवास केला, शरीराला उपवास केला, फास्टिंग केली, आणि जर भगवंताचं स्मरण जर नसेल, त्यांच्या कथांचं श्रवण नसेल, त्यांचं नामस्मरण नसेल, तर तो उपवास अपूर्ण राहतो. जास्त जवळीक महत्त्वाची आहे. आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती भगवान कृष्णांची लीला, ज्यामध्ये भगवंतांचे वृंदावन लीलांचं चर्चा केली आपण. अध्याय क्रमांक 1 पासून अध्याय क्रमांक, कोण सांगेल? कोण सांगेल? चुकीचं 51 चूक काय? अध्याय क्रमांक 1 पासून अध्याय क्रमांक कितीपर्यंत वृंदावन लीला आहे? 40 पर्यंत. मातेंसाठी जोरदार टाळ्या. अध्याय क्रमांक 1 पासून 40 पर्यंत वृंदावन लीला आहेत. कुठला स्कंद? भागवतमचा कुठल्या स्कंदामध्ये? 10वा स्कंद, दशम स्कंद, ज्यामध्ये कृष्णांच्या लीलांचं वर्णन येतं. आणि आपण कृष्णांच्या वृंदावनातल्या लीला सगळ्याच नाही बघू शकलो, पण एक थीम बघितली की कसे विविध असुर आले आणि कृष्णाने त्यांचा वध केला, आणि त्यातल्या काही असुरांवर थोडीशी टिप्पणी केली, आणि कृष्णांचा जन्म कसा दिव्य आहे यावर आपण विशेष चर्चा केली. कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न एति माम एति सो अर्जुना. हे अर्जुन, जो व्यक्ती माझे जन्म आणि कर्म हे दिव्य रीतीने जाणतो. कसं जाणतो? तत्वतः. तत्व जाणलं पाहिजे, तत्व, फिलॉसॉफिकल, तात्विक दृष्टिकोनातून, नुसता भावुक नाही. कृष्ण देव आहे, कृष्ण भगवान आहे, हो, ही भावुकता पण महत्त्वाची आहे, भावना महत्त्वाची आहे, पण तत्व जाणणं गरजेचं आहे. आणि असं जेव्हा आपण कृष्णानं जाणतो, असा व्यक्ती भगवंताचं स्मरण नित्य त्याने करतो, आणि त्याला तत्व प्रत्येक ठिकाणी दिसतं. चर अचरमध्ये भगवंत कसे निवास करतात हे तो जाणू शकतो, आणि प्रत्येक क्षणी भगवंताचं स्मरण करू शकतो. आणि असा वेळी त्यक्त्वा देहम, देह त्यक्त्वा, त्यागतो, तेव्हा पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. म्हणजेच तो भगवद्धामात जातो, त्याला मुक्ती मिळते. मुक्ती हा फार छोटा शब्द आहे, मोक्ष हा फार छोटा शब्द आहे, पण तो व्यक्ती भगवंताच्या धामात त्यांच्या निजी सेवेसाठी निघून जातो. अशा पद्धतीने तत्वतः भगवंताचा जन्म कसं दिव्य आहे याच्यावर आपण चर्चा केली मागच्या वेळेस, आणि त्यांच्या काही लीला ज्याच्यातून काही दिव्यता दिसते याच्यावर आपण चर्चा केली. भगवंतांच्या लीलेमध्ये दिव्य ॲस्पेक्ट बघितला, आठवतं? थोडं दिव्यता बघितली, आणि एक त्यांची एक सर्वसामान्य लीला आणि एक सर्वसामान्य लोकांसारखे वाटते, किंवा ह्युमनली ज्याला आपण म्हणतो, मानवीय लीला. त्या लीला अतिमानवीय आहेत, पण काही काही लीला त्यांच्या मानवीय आहे. जसं लहान मुलगा आहे कृष्ण, खोडकरपणा करतात, ह्या त्यांच्या आपण वृंदावन लीलेमध्ये बघितल्या. आणि त्याच्यानंतर दिव्यता बघितली. तर हे अध्याय क्रमांक 41 पासून अध्याय क्रमांक 51 पर्यंत कृष्णाच्या मथुरा लीला आहेत. 40व्या अध्यायामध्ये अक्रूरजी आले, आणि अक्रूरजी त्यांनी वृंदावनामध्ये नंदबाबांना भेटले, यशोदामाईला भेटले. त्यांना सांगितलं, नंदबाबांनाच सांगितलं त्याने, की कसं कृष्ण हे वसुदेव आणि देवकी यांचे पुत्र आहेत, आणि मी तुम्हाला एक रिमाइंडर करायला आलो आहे की जसे तुम्हाला कृष्णांप्रती प्रेम आहे,
तसं त्यांचे आई वडील हे जेलमध्ये आहेत. त्यांचा फक्त एकच गुन्हा आहे आई वडिलांचा, काय की कृष्ण त्यांचा मुलगा आहे. तेच कारण आहे ना. जर हे कारण जर आपल्याशी लागलं की तुम्ही फक्त कृष्णाचे भक्त आहात म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल, किती जण उद्यापासून सोळामाळा करतील. तुम्ही सत्संगला आले म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल, हे जर उद्या फरमान निघालं आहे. असं काही देशामध्ये जिथे ही संस्कृती अलाउड नाही आहे, किती जण करतील. इथे ग्रुपवर मेसेज टाकला, प्रत्यक्ष फोन करून फॉलोअप घेतला, आल्यानंतर सगळं हॉल रेडी केला, प्रसादम पण बनवून रेडी आहे, एवढं सगळं असताना सुद्धा ही उपस्थिती आहे. विचार करा. जिथे नाव घ्यायला जर पनिशमेंट असेल, कृष्णांशी संबंध जोडण्यासाठी जर शिक्षा केली जात असेल, तर किती आपली इच्छा आहे भगवंताची अशी भक्ती करायची. म्हणून कृष्ण अशाच भक्तांना विशेष कृपा देतात. प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत काय घडलं होतं? पूर्ण राज्य नाही, पूर्ण ब्रह्मांड हे हिरण्यकशिपूला घाबरत होते आणि कुणीही मोकळ्यापणाने विष्णूची भक्ती तर अलाउडच नव्हती पूर्ण ब्रह्मांडामध्ये. देवतागण पण घाबरून पळून गेले होते. विष्णू नाव घ्यायला अलाउड नाही. मग काय नाव घ्यायचा? जय हिरण्यकशिपू भगवान की जय. हिरण्यकशिपू भगवान झाले होते तिथे. विचार करा. आणि त्यावेळेस प्रल्हाद एक असा भक्त आहे की जो ह्या एक ब्रह्मांड पूर्ण जगत एका बाजूला आणि हा प्रल्हाद एका बाजूला. आणि ते म्हणतात नाही 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 नाही, भगवंताचं नामच म्हणून घ्यायला पाहिजे. भगवान विष्णूच आपले मातापिता आहेत. भगवान विष्णूंचं नाव घेतल्याने तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल. सर्वांनी म्हणा हरी हरी. असं जेव्हा ते म्हणायचे प्रल्हाद महाराज, तेव्हा बाकीचे सगळे त्यांचे दोस्त त्यांच्या विरुद्ध जात होते, त्याला झिडकारत होते, धुतकारत होते. विचार करा. उद्या जर नवऱ्याने मारलं, झोडलं, अजिबात माळा करायची नाही, अजिबात जप करायची नाही. किती जणांची हिंमत आहे जप करायची? आणि कधी कधी उलट बायकोने जर म्हटलं खबरदार, जर इस्कॉनच्या सत्संगमध्ये जाल तर उद्यापासून डब्बा बंद. अशा पण काही आहेत. तुम्ही फार सात्विक आहात, तुम्हाला प्रणाम आहे, पण अशा पण काही आहेत. जे नवऱ्याला बांधून मारते. तुम्हाला नारी शक्ती माहिती नाही अजून? जेव्हा नारीला नारी शक्ती माहिती होते आणि तिच्यावर जर संस्कार नसतात, मग तेव्हा ते दुष्परिणाम होतात. आणि जर समजा ठीक आहे नाही मारला, नुसती किटपीट किटपीट जरी चालू असेल घरामध्ये, कोणी नाही करणार भक्ती. आणि मुलांना आईवडिलांनी जर सांगितलं अजिबात जायचं नाही तिकडे प्रोग्रामला, किती मुलं तयार होतील आज. आपल्याला एकदम साधी सोपी सुखकर वातावरणामध्ये भक्ती करायला संधी आहे. नुसता कृष्णांच्या आई वडील झाले म्हणून जेलमध्ये आहेत. किती वर्ष? कृष्ण लहानाचे आता मोठे झाले, एक लगभग 8 वर्षाच्या आसपास. आता ते मथुरेला येत आहेत. म्हणजे नुसतं तुम्ही कृष्णांचं नाम जप केलं, भक्त झाले, तुम्हाला 10 वर्ष जर जेलमध्ये टाकण्यात येत असेल, कोण मायकाला आले भक्ती करायला तयार? नुसता कृष्णांचा भक्त झाली म्हणून पूर्ण समाजाने तिला वेगळं टाकला, पूर्ण परिवाराने वेगळं टाकला, नवऱ्याने तिला वेगळं टाकला आणि तिला कृष्ण की दीवानी म्हणून त्याला एक छाप पाडली. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन,
वो तो गली गली हरि नाम गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मग. नंतर नाव घ्यायला खूप मस्त वाटते. वा मीराबाई. जेव्हा तिने त्रास सहन केला, सांगा असे संकट येऊ दे आपल्या जीवनावर. संकट सोडा, आपण कधी कधी मनोरथ पूर्ण करण्यासाठी भगवंतांकडे येतो, हे देवा. आणि जर एखादी इच्छा, वांछा, मनोकामना जर पूर्ण झाल्या नाही, कृष्णा नाही. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को नहीं, काहे को दुनिया बनाई. काय तुम्ही बना के क्यों बेगाडा रे नसीबा. कितीतरी गाणे आहेत पिक्चरचे भगवंतांना दोष देणारे. हे देवा. आणि आपण आपल्या भाषेमध्ये देतो, पिक्चरवाले आपल्या भाषेमध्ये दोष देतात देवाला. नाही. सांगा काय भक्ती आहे आपली. आणि तशी तुटकी फुटकी केलेली भक्तीमध्ये पण आपण इच्छा ठेवतो, अपेक्षा ठेवतोय की माझ्या कठीण प्रसंगी भगवान तुम्ही कुठे आहात. काय समर्पण असले विचार करा. आणि हे त्यांना माहिती आहे. आकाशवाणी झाली, एकदम सुखकर वातावरण होता, एकदम थाटामाटामध्ये लग्न लागलं होतं. आणि बहिणीप्रती प्रेम दाखवण्यासाठी कंस राजा स्वतः सारथी बनले होते आणि त्यांना घेऊन जात होता देवकीला विदाई करण्यासाठी. विचार करा, सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि मध्येच देवतांनी अनाउन्समेंट केली. आणि काय गरज होती अनाउन्समेंट करायची. देवतांना काय अनाउन्समेंट केली, जिचं तू एवढं लालन पालन करतोय ना, त्याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा काळ असेल. अरे मूर्ख कंस, अशा शब्दात त्याने अनाउन्समेंट केली. आणि कंस एकदम असा, जसा एखादा साप आहे त्याच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर कसा एकदम तिलमिलान उठतोय, एकदम असा खळबळून जागा होतोय तो, असा आणि रागाने असा फुतकारतोय नाही, तसा कंस झाला, जागा झाला आणि लगेच फणा काढून मारला. लगेच तिचे केस पकडले. हिच्यामुळे मी मरणार, हिलाच मारून टाकतो. न रहेगा बास न रहेगी आस न बजेगी बासरी. तिलाच मारायला गेला. कसं तरी वसुदेवने समजावलं. आणि तिथून म्हणजे जेव्हा डिसाईड झालं, अनाउन्समेंट झाली की कृष्ण तुमच्या जीवनामध्ये येणार, आपल्या भाषेमध्ये पनवतीच लागली. म्हणजे देवाच्या मागे लागलो आम्ही आणि देव आमच्याच मागे लागला, नाही का. काय भक्ती आहे. याचा अर्थ असा नाही की कृष्ण जीवनामध्ये आल्यानंतर प्रॉब्लेम सुरू होतात. नो. कृष्ण ग्रह ग्रहितात्मा. एखादा व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये जर कृष्ण ग्रह जर लागला असेल तर दुसऱ्या कुठल्या ग्रहाची काय मिजास की त्याच्यावर तो 7.5 लावेल. म्हणून कृष्ण ग्रह, कृष्ण आपल्या जीवनामध्ये एक ग्रहासारखा लागला पाहिजे. तेवढा गांभीर्याने, तेवढा तीव्रतेने आणि सिरियसपणे, गांभीर्याने कृष्णाची भक्ती आपण घेतली पाहिजे. मग कृष्ण जीवनामध्ये पदार्पण करतायत. मग हे कृष्णाला माहिती नव्हतं का कृष्ण वृंदावनला गेले तेव्हा. भगवान आहेत ते, माझे आई वडील तिकडे जेलमध्ये आहेत अजून, त्यांना माहिती नाही का. त्यांना माहिती आहे. पण कृष्ण प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी, एक त्याच्यामध्ये रस भरण्यासाठी एक विविध प्रकारच्या लीला करतात. कृष्ण वृंदावनला आले, सुंदर लीला केले. आता तर रिटर्न जायचं आहे आणि अक्रूरजी सांगतायत की पाठवा कृष्णांना.
आणि नंद बाबा एकदम व्याकुळ झाले. यशोदामाई तर बेशुद्धीच पडल्या. नाही 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 नाही, हे काय सांगताय तुम्ही? कृष्ण माझा मुलगा आहे. आणि अक्रूरजी काही सांगतात, चुकीचं आहे ते. नंदबाबाला कसं तरी समजावलं. नंदबाबा म्हणतात ठीक आहे. आणि कशासाठी बोलवलं आहे? काय नाही, एक रंगशाला आहे, एक कुस्तीचा कार्यक्रम आहे, मोठा फेस्टिवल आहे, सगळ्यांना बोलवलं आहे, तुम्ही सगळ्यांनी या. मग वृंदावनवासी सगळे तयार झाले, चला सगळे जाऊया आपण. आणि तेवढा कार्यक्रम झाला की लगेच कृष्णाला घेऊन येऊ. ते बोलले हो. आणि यशोदाबाई म्हणतात नाही 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 नाही, कृष्ण गेला आणि जर आला नाही मग? ते बोलले का नाही येणार, आपण सगळे चाललोय, सोबत यायला काय प्रॉब्लेम आहे, का नाही येणार, आपला आपला कृष्ण आहे. यशोदाबाई म्हटल्या तुमच्या जबाबदारीवर पाठवते. ते बोलले हो पाठवते. म्हणजे यशोदाबाई पण गेल्या. आणि जेव्हा कृष्ण कसे बसे घरातून जेव्हा निघाले रथावर, कृष्ण आणि बलराम, आणि रस्त्याला येताना अक्रूर घाटाच्या पूर्वी थोडा अगोदरच्या रस्त्यामध्ये सगळ्या गोपी रस्त्यामध्ये उभ्या होत्या. त्यांनी खूप विचारलं, माहिती होतं, रात्रीच माहिती पडलं की अक्रूरजी कृष्णाला न्यायला आले. रात्रभर झोपल्या नाही, आपापसामध्ये चर्चा केल्या की कृष्ण चालले, आता आपलं कसं व्हायचं, कृष्णाचं दर्शन नाही होणार, कृष्णाच्या बिना दर्शनाने आपण जगू कसं शकतो, असं त्या विचार करायला लागल्या. आणि त्यांनी विचार केला की पण कृष्ण जात आहेत, त्यांना मध्ये आडवायला जाईल तरी जायचं कसं काय आपण? कारण एक सामाजिक एक बंधनं असतात. कुठली पण स्त्री, आणि ह्या पण सगळ्या विवाहिता होत्या, विवाहिता स्त्री परपुरुषासोबत कशा काय जातील त्यांना अडवण्यासाठी? आणि त्यांनी खूप विचार केला, पण त्या रोखू नाही शकल्या स्वतःला. त्यांनी म्हटलं की आता लोक काही म्हणो, समाज काही म्हणो, इथे जीव जायची वेळ आले. कृष्ण गेला म्हणजे जीवच गेलेला आहे वृंदावनाचा. आणि म्हणून कृष्णांना अडवण्यासाठी सगळ्या आडव्या झाल्या त्या रोडवर. त्याने म्हटलं की कृष्ण तुला जायचं आहे ना, आमच्या अंगावरून रथ घेऊन जा, आम्हाला अगोदर मुक्त कर, मग तू जा, तू जाण्यासाठी मुक्त आहेस. आणि अक्रूरजींनी खूप प्रयत्न केला. अक्रूरजीशी तिथे बोलतच नव्हत्या. ते म्हणतात तुम्ही अक्रूरजी नाहीच आहेत, तुम्ही क्रूर आहात, अक्रूर नाही आहेत तुम्ही. तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे की वृंदावनाचा जीव की प्राण आहे कृष्ण, तरी तुम्ही त्याला घेऊन चालले आहेत. आणि सगळ्या रडायला लागल्या कृष्णाशी. आणि कृष्णाला काकुंडी करायला लागल्या की कृष्णा प्लीज थांबा, तुम्ही जाऊ नाही शकत, तुम्ही आम्हाला प्रॉमिस केला आहे की तुम्ही आम्हाला सोडून कधीच जाणार नाही, कृपया करून जाऊ नका. आणि कृष्ण पण त्यांच्या भावनेमध्ये एवढे भाव विभोर झाले की ते म्हणतात की मला ॲक्च्युली जायची इच्छाच नाही, पण हे मला घेऊन चाललेत. आणि हे संभाषण चालू असताना अक्रूरजी आणि बलरामजी चर्चा करत होते की कसं याच्यातून मार्ग काढायचा. आणि इतक्यात बघतो तर कृष्ण आणि गोपी सगळ्या गायब. ॲक्च्युली याचं वर्णन भागवतामध्ये नाही, दुसऱ्या ठिकाणी वर्णन आहे. पण आणि अक्रूरजी आणि बलराम बघतात की कृष्ण कुठे गेले. ते बोले कृष्ण गेले आता गोपींच्या सोबत, आणि एकदा जर त्यांच्यासोबत गेले तर कृष्ण येणार नाही. आणि ते दोघे पण कृष्णांना शोधायला तिकडे वनामध्ये. आणि वनामध्ये गोपिका एकदम खुश होत्या कृष्णासोबत, आणि त्यांना विनंती करत होत्या की जाऊ नका. आणि तेव्हा कृष्ण म्हटले, बलरामजी आले आणि बलरामजी कृष्णाला समजावलं, अक्रूरजींनी कृष्णाला समजावलं, आणि कसं बसं तरी त्यांना समजावून रथावर आणलं. आणि जसं त्यांना रथावर आणलं तसं अक्रूरजीने जो रथ हाकलला जोरात की गोपिका फक्त बघतच राहिल्या. आणि त्याची जी धूळ आहे रथाची, ती जेवढ्या दूरपर्यंत दिसत होती तोपर्यंत सगळे एकटक लावून बघत बसले. कृष्णाने एक प्रॉमिस केला, त्या प्रॉमिसवर त्या सगळ्या थांबल्या. काय प्रॉमिस केला? मी वापस येईन, मी आत्ता गेलो आणि आत्ता आलो, तुम्ही काय एवढी चिंता करू नका, मी वापस येईन. आणि त्या म्हटल्या की कृष्ण तुम्ही आम्हाला हा प्रॉमिस देताय की तुम्ही वापस याल, याच प्रॉमिसवर आम्ही जगणार आहे. आणि कृष्ण गेले. ते वातावरण असं होतं कृष्ण वृंदावनातून जाण्याचं की जसं एखाद्याच्या घरी सुतक पडतं आणि सगळे एकदम खिन्न दशेमध्ये बसलेले असतात आणि खूप जवळचा व्यक्ती वारलाय, आणि अशा वेळेस सगळे असे शुकशुकाट आहे त्या घरामध्ये, दुःखी वातावरण आहे. असं वातावरण झालं होतं वृंदावनाचं. कृष्ण पुढे गेले. पुढे अक्रूर घाट जिथे लागतो तिथे यमुनेवर अक्रूरजी म्हटले की मला थोडं स्नान वगैरे करू द्या, मग आपण पुढे निघू. ते म्हटलं ठीक आहे. अक्रूरजी गेले स्नान करायला.
अक्रूर घाटामध्ये. कपडे काढले, आतमध्ये उतरले, स्नान केलं आणि डुबकी मारली. डुबकी का मारावी स्नान करताना? त्याशिवाय स्नान पूर्ण होत नाही. 3 तरी कमीत कमी 3 डुबक्या मारल्या पाहिजे किंवा 5. डुबक्या म्हणजे डोकं बुडवणं. हा, काही काही मस्त डुबक्या मारतात, असं नाक आणि हे बंद कसं. काय केलं? काय रे, पाण्यामध्ये डोकं, पाण्यामध्ये तोंड बुडवलं फक्त, डोकं तसंच आणि पाठ वर एकच ठिकाणी बसलेले, कारण खोल जायला भीती वाटते. कमीत कमी 3 डुबक्या मारल्या पाहिजेत. डुबकी जेव्हा मारली त्यांनी, जेव्हा आतमध्ये गेले खाली, तेव्हा त्यांना एक वेगळं दृश्य दिसलं. म्हणजे पाण्यामध्ये जाऊन त्यांनी डोळे उघडले होते वाटतं. त्यांना जे दृश्य दिसलं त्याच्यामध्ये अनंतशेष, जे बलराम जे आहे ते अनंतशेष झालेत आणि त्या अनंतशेषवर लेटलेले भगवान विष्णू हे कृष्ण आहेत. कृष्णाच्या रूपात त्यांना विष्णू दिसतात आणि बलरामजीच्या रूपात त्यांना अनंतशेष दिसतात. आणि अनेको मोठे मोठे देवतागण, ब्रह्मा, शिवजी, सूर्य, चंद्र, सगळे मोठे मोठे देवतागण त्यांची स्तुती करतायत आणि त्यांना प्रणाम करतायत. हे जेव्हा बघितलं अक्रूरजीने, अक्रूरजी म्हणतात कृष्ण बलराम इथे कसे काय आले? परत उठले, परत बाहेर निघाले, डोहातून बाहेर निघाले आणि वर जाऊन बघताय तर ते दोघे रथावर उभे आहेत. अरे ते तिकडे आहेत, मग इकडे कोण आहे? इकडे आले, परत डुबकी मारली, परत बघितलं, परत कृष्ण आणि बलराम त्यांना अनंतशेष आणि विष्णूच्या रूपात दिसले, चतुर्भुज. परत वर गेले, परत बघतात तर कृष्ण तिकडे, परत डुबकी मारली. असं बऱ्याच वेळा केल्यानंतर त्यांना वाटलं, त्यांना समजलं की, विश्वास वाटलं की कृष्ण आणि बलराम हे कोणी साधारण नाही आहेत. हे त्यांना ॲक्च्युली माहिती होतं की कृष्ण भगवान आहेत, त्यांना ऑलरेडी माहिती होतं. पण जेव्हा प्रत्यक्ष दर्शन घेतलं तेव्हा ते एकदम गदगदित झाले आणि एकदम आनंदित झाले आणि खूप मनामध्ये त्यांचे असे एकदम आनंदाचे फवारे निघत होते. कधी अनुभव केला का आनंदाच्या फवाऱ्यांचा? केलाय? रिझल्ट लागल्यावर, लग्नाची तारीख ठरल्यावर, लॉटरी लागल्यावर, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यावर? नाही. नेमकी त्याच शेतामध्ये उत्पन्न निघालं ज्याला चांगला भाव आहे आणि गिराईक आल्यावर? अजून कधी कधी जन्माष्टमीला गंठण आणल्यावर किंवा राणीहार. अजून कधी कधी फवारे निघतात. कृष्ण भक्तीचे फवारे तर माहिती नसतील आपल्याला, असू शकतात, तुम्हाला माहिती नाही. पण कृष्ण जेव्हा हृदयामध्ये आपल्या प्रकट होण्याचा आभास जेव्हा होतो आणि कृष्ण भक्तीमध्ये व्यक्ती जेव्हा तल्लीन होतो, तेव्हा आतून आपोआप तो एक असा विलक्षण आनंद आहे की तो लपूच शकत नाही. त्याला फवारे काय म्हणतात? कारण फवाऱ्यानं तुम्ही दाबू नाही शकत, ते बाहेर निघतं. तसं भक्तीचा जो आनंद आहे हृदयामध्ये जेव्हा प्रकट होतो तेव्हा व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या वागण्यावर ते एकदम असं उच्चमून बाहेर दिसतं. अशी भक्ती आहे, असं कृष्णाचं दर्शन आहे. आणि हे दर्शन घेऊन जेव्हा अक्रूरजी निघाले बाहेर आणि रथावर, त्यांनी कृष्ण बलरामकडे बघितलं, रथावर बसले आणि कृष्ण बलरामने बघितलं की काय झालं अक्रूरजी? ते बोलले नाही 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 काही नाही. तुम्ही काय पाहिलं का? ते बोललं हो, मला सगळं माहीत झालं, समजलं. रथावर बसले आणि रथ सुरू केला आणि ते एकदम भावविभोर होते अक्रूरजी आणि मथुरेला पोचले. भावविभोरतेमुळे ते रस्ता बऱ्याच वेळा इकडून तिकडे जात होते. पोचले आणि मग कृष्ण बलराम जेव्हा मथुरेमध्ये एंट्री मारतात, हे 41व्या अध्यायामध्ये होतं, एंट्री मारतात तेव्हा त्यांनी बघितलं की जरा मथुरा म्हणजे काय, सिटी, शहर, म्हणजे गावातला माणूस मुंबईला गेला, शहरामध्ये बंबई, ये मुंबई नगरी आहे देख बबुआ. तो गेला तिथे एखादा व्यक्ती आणि मुंबईला मोठ्या शहरामध्ये गेला, ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघतो तो, अरे बाप रे, त्या बिल्डिंगला बघायला असं बघावं लागतं,
तिथले लोक कसे, किती लोक, बापरे. आजकाल तर मुंबई नगरी फारच भयंकर झालेली आहे, विचित्रच झालेली आहे. ते कसे कपडे घालतात लोक. आणि शहरामध्ये गरिबी आलेले बिचाऱ्यांना फुल कपडे घालायला पैसा नाही त्यांच्याकडे. आणि फुल आणि चांगले कपडे, फाटके तुटके कपडे घालतात बिचारे. चांगल्या पोरे, घरातल्या पोरी असतात तर फाटके फाटके कपडे घालताय. जीन्सची पॅन्ट असते पण कुठेतरी फाटलेली असते. मग गावातला मुलगा जेव्हा शहरात येतो तेव्हा शहर बघायची इच्छा असते. कृष्ण बलराम शहर बघायला गेले. चला बघूया मथुरा कशी आहे. शहर मथुरेमध्ये बघायला निघाले. तेव्हा मथुरेच्या सगळ्या लोकांनी कृष्णाचे पराक्रम वृंदावनातले हे ऐकले होते. आणि ऐकल्यामुळे त्यांचा कृष्णांप्रती आकर्षण वाढला होता. आणि आत्ता त्यांना न्यूज मिळाली की कृष्ण मथुरेमध्ये येत आहेत, तर ते सगळे आनंदी होते. आणि ते सगळे कृष्णाच्या दर्शनासाठी एकदम लालायित होते. आणि खास करून तिथल्या त्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांनी जेव्हा कृष्णांना बघितलं की कृष्ण रोडवरून चालत आहेत कृष्ण बलराम, तेव्हा ते एक सोशल कंडक्ट आहे, एक सामाजिक एक बंधन, एक सामाजिक बंधन आहे, त्याच्यामुळे त्या प्रत्यक्ष समोर नाही येऊ शकल्या. पण त्या आपल्या घराच्या गच्चीवर गेल्या आणि वरून कृष्णांना डोळे भरून बघत होते. आणि कृष्ण खालून चालताना त्यांच्याकडे बघून स्माईल करत होते आणि त्यांना त्यांच्याशी आदान प्रदान करत होते. तर अशा पद्धतीने कृष्ण चालत असताना काही जणांना भेटत चालले होते. काही जणांना आशीर्वाद देत होते, काही जणांची सेवा स्वीकार करत होते. त्याच्यामध्ये चालताना त्यांना एक वॉशरमॅन भेटला, धोबी. काही लोक म्हणतात हा तोच धोबी होता रामलीलेमध्ये ज्यांनी अफवा पसरवली होती. रामचंद्र एक आदर्श राजा असल्यामुळे त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही. पण कृष्ण म्हणतात की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. मी माझ्या पद्धतीने ट्रीट करेन, कोणाला काय बोलायचं ते बोला. रामचंद्र म्हणतात नाही 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 नाही, आदर्श. आणि तो धोबी कंसाचा धोबी होता. सगळे कपडे घेऊन चालला होता एकदम बेस्ट. कृष्ण बलराम भेटले रस्त्याला. ते म्हटले की थोडे कपडे आम्हाला द्या ना चांगले, शहरात आलो आहे आता, जरा शहरासारखे कपडे, थोडे आम्हाला कपडे मिळतील का. तो नाही, तुमची हिंमत कशी झाली, हे महाराज कंसचे कपडे आहेत आणि मी महाराज कंसचा धोबी आहे. काही लोकांना असं असतं की मी कुठल्या व्यक्तीचा चपरासी आहे, किंवा मी कोणाच्या चपला बनवतो, भलेही सांबार असेल, कोणाचा सांबार आहे किंवा कोणाचा ड्रायव्हर आहे, त्याच्यामध्ये पण त्यांना अभिमान असतो. तसा हा म्हणतो मी कंसाचा धोबी. परत जर तुम्ही कपडे मागण्याची हिंमत जरी केली ना, तुम्हाला मृत्यूदंड होऊ शकतो. माझ्यावर एहसान माना तुम्ही, मी तुमच्यावर कृपा करतोय, माझे उपकार माना, चालते वा इथून. कृष्ण बघितलं की काय नालायक आणि काय मूर्ख माणूस आहे, याला बोलण्याची तमीज सुद्धा नाही. आणि कृष्णाने त्याच्यासोबत जास्त काय उज्जत केलीच नाही. कृष्णाने फक्त आपल्या हाताच्या करांगळीने त्याच्या मानेला असं जोरात स्पर्श केला. आणि जसा स्पर्श केला तसे त्याची मान धडापासून वेगळी झाली आणि मुंडकं दूर फेकला गेला. म्हणजे कृष्णाच्या करांगळीने त्याचा सर धडपासून अलग झाला. जनरली डोकं कापण्यासाठी काय लागेल, तलवार, सुरी, चाकू असं काहीतरी लागेल. पण भगवंतांच्या करांगळीने ते कार्य केलं, अंगठीने ते कार्य केलं. म्हणजेच ब्रह्मसंहिते म्हणजे ब्रह्माजी म्हणतात, अंगानियस्य सकलेंद्रियवृत्तिमंती पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति आनन्दचिन्मय सदुज्जलविग्रहस्य गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. अंगानियस्य सकलेंद्रियवृत्तिमंती, अंगानियस्य सकल, भगवंतांचे प्रत्येक अंग सगळ्या प्रकारचे कार्य करू शकतात. आपण करू शकतो का? आपले डोळे ऐकू शकतात का? कान बघू शकतात का? नाकाचे बरेच कार्य आहेत, पण श्वास पण घेऊ शकतो आणि खुपसू पण शकतो.
सवय असते की नाही नाक खुपसायची. आपला एक इंद्रिय एकच कार्य करेल, दुसरे कार्य नाही. कृष्णांचे कुठलाही इंद्रिय कुठलेही कार्य करू शकतात, कारण परिपूर्ण इंद्रिय त्यांचे. अंगानियश सकल इंद्रिय. त्यांचे डोळे खाऊ शकतात, आपले फक्त तोंडच खाऊ शकतं. बरोबर आहे. कृष्णांचे डोळे खाऊ शकतात कसे, म्हणूनच विग्रह रूपामध्ये कृष्ण नुसतं दृष्टी कटाक्षाने ते स्वीकार करतात. आपण नाही करू शकत. त्यांचे इंद्रिय परिपूर्ण आहेत आणि म्हणून त्यांच्या अंगलीने करांगलीने धोब्याचा काम तमाम केला. एका अर्थाने धोब्यावर कृपाच केली. आणि कृष्णाच्या हातून मृत्यू मिळणं हे काही साधारण नाही आहे. मारण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कृष्ण स्वतः यावं हे फार मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे ती, की कृष्ण स्वतः येऊन त्याला मारतायत. नाही तर मरण्यासाठी काय लागतं सांगा. आज लोक मरत आहेत, काय लागतं त्यांना खास मरण्यासाठी. काही लोक खोकळता काही लोक नुसते ठेच लागून पण मेलेले आहेत. बाथरूममध्ये आंघोळ करता करता मेलेले लोक. नाही तुम्ही असं, एवढी मोठी अभिनेत्री श्रीदेवी टब बाथमध्ये तिचा शव मिळाला, आंघोळ करता करता गेली. तिथेच काहीतरी झालं आणि काय झालं माहीत नाही, फक्त डॉक्टरांचा अंदाज आहे. तुम्ही किती मोठे असाल, मोठी अभिनेत्री असाल की एक छोटासा कोणतरी असेल, काय फरक नाही पडत मृत्यूसाठी. खतम. कृष्णाने त्यांचा विशेष उद्धार केला आणि मग बेस्ट ऑफ द बेस्ट कपडे काढून घेतले आणि छानपैकी कपडे घातले आणि निघाले फिरायला. आणि फिरता फिरता मग त्यांना बाकीचे पण भेटले, काही मालाकार मिळाले, गार्लँड माळा बनवणारे ते भेटले. त्यांना सुंदर माळा दिल्या. एक मध्ये कुब्जा भेटली. कुब्जा म्हणजे तिचा कुब्ज होता, तिला सैरंद्री पण म्हणतात, जी कंसाची दासी होती आणि कंसासाठी चंदनची पेस्ट खूप चांगली बनवायची होती, सुगंधित. त्याच्यामध्ये ती एक्सपर्ट होती आणि ती कंसासाठी घेऊन जायची. पण जसं तिने कृष्णानं बघितलं ती एवढी आकर्षित झाली, ते म्हणतात ओ कृष्ण. आणि कृष्णाने म्हटले की थोडं आम्हाला द्याल का तुम्ही. आणि कृष्ण तिला बोलताना काय बोलले माहिती आहे का, हे सुंदरी. कुब्जा होते ती, मानेवर येते, पाठीवर कुबड होतं आणि ती वाकलेली होती आणि शरीर तिचं का असं सुडवलं नव्हता. पण कृष्ण म्हणतात, हे सुंदरी, हे कोणासाठी घेऊन चाललीस चंदन, आम्हाला देशील का. आम्हाला फार आवडेल तुम्ही जर आम्हाला दिलं असतं. आणि ते कृष्णाकडे बघून एवढी आकर्षित झाली की ते म्हटले की हे सगळं तुमच्यासाठीच आहे, कृपया करून स्वीकार करायचं, प्लीज घ्या तुम्ही. याच्या बदल्यात जर मी कंसाला वेळेवर पोहोचलं नाही तर माझ्यासाठी फार मोठा संकट निर्माण होईल. माझ्यावर कंप्लेंट केस होऊ शकते, मला जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं किंवा मला प्राणदंडसुद्धा मिळू शकतो. असा क्रूर आहे कंस. पण तिने प्राणाची चिंता न करता कंसाची सेवा करण्यापेक्षा ह्या सुंदर एखाद्या कोण राजबिंड्यासारखं दिसणारा कोण आहे कृष्ण, त्यांची सेवा केलेली परवडली. हे तिने तिथेच ठरवलं. बघा, प्रत्येकाने ज्याने कृष्णाची सेवा केली त्यांना हा ऑप्शन कृष्णाची सेवा करण्यासाठी, आणि जर कृष्णाची सेवा केली तर परिणाम काय होऊ शकतो भयंकर, ही रिस्क घेऊन त्यांनी कृष्णाची सेवा केलेली आहे. माळा बनवणारा होता, बेस्ट माळा बनवणार तो कंसासाठी माळा बनवायचा. पण आता घेतलेली ऑर्डर जर त्यांनी कृष्णाला अर्पण केली, त्यांच्या साथींना अर्पण केली, तर कंस तिकडे यांना शिक्षा करू शकतोय. ही रिस्क घेऊन ते कृष्णाची सेवा करत होते. माळा बनवणारा, चंदन बनवणारी ती कुब्जा, तिने जर कृष्णाला हे दिलं आणि कंसाला जर वेळेवर पोहोचलं नाही तर कंस त्यांना शिक्षा करू शकत होता. ती रिस्क घेऊन ती कृष्णाची सेवा करत होते. मग कोण व्यक्ती आहे की जो रिस्क घेऊन कृष्णाची सेवा करत नाही. प्रत्येकजण सेवा करतोय. जे पण शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, कृष्णाची सेवा रिस्क घेऊन करतायत लोक. आणि आपण किती रिस्क घेतो कृष्णाच्या सेवेसाठी. आपण पण रिस्क घेतोय, आपल्या जॉबमधून एक वेळ काढतोय,
कधी कधी काही भक्त असतात त्यांना स्वतःचे हेल्थ आराम करायला वेळ नाही आहे, पण ती रिस्क घेऊन हेल्थचा रिस्क घेऊन कृष्णाची सेवा करतायत. काही जण जॉबमध्ये थोडासा पैसा कमी मिळेल, एक दिवस खाडा लागेल किंवा काही, याची रिस्क घेऊन ती कृष्णाची सेवा करतायत. काही लोक आपला पूर्ण जीवन कृष्णाच्या सेवेमध्ये समर्पित करून पुढे भविष्यात काय होईल याची रिस्क घेऊन भगवंताच्या सेवेमध्ये लागलेले असतात. ही रिस्क घेतल्याशिवाय सेवा कशी करता येईल? आणि कुठल्या सेवेमध्ये रिस्क नाही ते सांगा. नवरा बायकोची रिस्क घेतो, बायको नवऱ्याची रिस्क घेते, कसे निघतील काही भरोसा नाही आहे, पण एक दुसऱ्याला स्वीकार करतायत. बरोबर आहे? रिस्क घेऊनच पुढचं जीवन चालतं. मुलांना जन्माला घालतात, मुलं येतात, वाढतायत, कसे निघतील बिचारे माहिती नाही आहे, रिस्क घेऊनच सेवा करताय. कुठल्या सेवेमध्ये रिस्क नाही आहे, मग का कृष्णाच्या सेवेमध्ये रिस्क घेऊ नये? जो कृष्णांच्या सेवेत रिस्क घेतो त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडण्याची रिस्क घ्यावी लागत नाही आहे. त्या रिस्कमधून तो मुक्त होतो असा व्यक्ती. आणि म्हणून खूपजा म्हणते घेऊन टाका भगवंत तुमच्यासाठी, आणि लगेच कृष्णाने घेतला आणि सुंदर असं लावलं मस्त ते, आणि कृष्णानं त्यांनी सुंदर लेप लावला. आणि कृष्णाने म्हटलं की मला खूप आनंद झाला, तुम्ही मला लेप लावला, मला खूप संतुष्ट झालो मी. आणि कृष्ण तिच्या जवळ गेले आणि तिच्या हनवटीवर आपला बोट लावला आणि पायाच्या अंगठेत त्याच्यावर त्यांनी आपले अंगठे ठेवले, आपला पाय दिला, अंगठा ठेवला आणि जोराने तिची हनवटी अशी वर उचलली. जशी हनवटी वर उचलली, वाकलेली कुब्जा तिचं कुबड निघून गेलं आणि ती पूर्ण स्ट्रेट झाली. श्री कृष्ण भगवान की सांगा, अशी सर्जरी कोण करेल? कुठला डॉक्टर असं करेल सांगा? नाही शक्य. विदाउट एनी स्टिचेस, विदाउट एनी सर्जरी, नथिंग. स्ट्रेट केली आणि तिने बघितलं की अरे माझं कुबड गेला आणि मी एवढी स्वस्त झाली. आणि ती खरोखर ती खूप सुंदर झाली, खूप सुंदर. म्हणून कृष्ण तिला भेटल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा कृष्ण काय म्हटले होते? हे सुंदरी. कारण कृष्ण हे सुंदरी बघून तिच्या कुबडचं मजाक उडवत नव्हते. कधी कधी म्हणतात ना आपल्याकडे असे, एखादा जर बेसुरीला असतो तर त्याला जर म्हटलं वाह काय सुंदर गायला, म्हणजे त्याची मजाक ठीक नाही रे. तसा हिचा मजाक नाही कृष्णाने उडवला. का? कृष्ण भविष्याचं बघत होते की तू खरोखर सुंदर आहेस, फक्त हे कुबड जरी निघालं ना बस तू सुंदर आहे. तसं प्रत्येक जण व्यक्ती हा सुंदर आहे, कृष्णाचा सुंदर सेवक आहे, कृष्णाचा सुंदर भक्त आहे. फक्त हे जे कुबड आहे, अनर्थांचं कुबड आहे, हे अनर्थांचं कुबड जेव्हा निघाला की तो व्यक्ती अतिशय सुंदर होतो कृष्णाच्या नजरेमध्ये. ते कुबड निघण्यासाठी किंवा काढण्यासाठी कृष्णच मदत करतील, तेव्हाच ते कुबड निघत, तेव्हाच ते अनर्थ निघतील. आपली एवढी कॅपॅसिटी नाही की आपण ते कुबड बाहेर काढू शकतो. आपली मात्र एक कॅपॅसिटी आहे, कृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करणं आणि त्यासाठी वाटेल ती रिस्क घ्यायला तयार असणं, जसं कुब्जाने केलं. आणि जेव्हा एखादा व्यक्ती असं करतो तेव्हा कृष्ण त्याला मदत करतात. चाल, कुठला कुबड आहे तुझा? बिना सर्जरीने काढून टाकतात. एक भक्त प्रभुपादांकडे गेले, प्रभुपाद माझे अनर्थ, हे अनर्थ मला म्हणजे कधी नष्ट होतील? प्रभुपादांकडे, प्रभुपाद कधी माझे अनर्थ नष्ट होतील? प्रभुपाद म्हणतात गोविंद इच्छा. जेव्हा भगवंतांची, गोविंदाची, कृष्णाची जेव्हा इच्छा होतील तेव्हा अनर्थ जातील. मग तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत प्रयत्न करत राहायचं, तोपर्यंत अनर्थांशी झगडत राहायचं, तोपर्यंत अनर्थांशी स्ट्रगल करत राहायचं, संघर्ष करत राहायचं. कृष्णांना आपला संघर्ष दिसला पाहिजे, आपण प्रयत्न करतो हे पण दिसलं पाहिजे. त्या प्रयत्नाने काय होणार तर नाही, पण प्रयत्न दिसले पाहिजे. एक वृंदावनचे बाबा होते, रमेश बाबा.
त्यावेळेस अशी न्यूज होती आणि त्यावेळेस खरोखर वृंदावन म्हणजे वृंदावन असायचं. बऱ्याच वर्षापूर्वी, जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी जंगल असायचं. त्यावेळेस न्यूज होती की त्या एरियामध्ये वाघ, बिबट्या फिरतोय आणि तो प्राण्यांना यांना खातोय आणि मनुष्यावर आक्रमण करतोय. मग ते बाबा हातामध्ये अशी एक काठी म्हणजे अशी एक काडीच होती, अशी काठी पडलेली रस्त्याला उचलली चालले होते काडी घेऊन. मग त्यांना एक भक्त भेटले, त्यांनी म्हटलं की ओ महाराज, बाबाजी तुम्ही चाललेत पण इकडे वाघ फिरतोय. मग ते म्हटलं ही काठी आहे ना माझ्याकडे. ती म्हणत एवढीशी काठीमध्ये काय होणार आहे, का ते काठीने का वाघ मरणार आहे की वाघ घाबरणार आहे. ते बाबाजी म्हणतात ते तर मला पण माहिती आहे की या काठीने काय होणार नाही. ते म्हणतात मग तुम्ही अशी काठी घेऊन आणि काठीच्या भरोश्यावर कसे निघताय. त्यांनी म्हटलं की ती काठी मी यासाठी घेऊन फिरतोय की श्रीजी राधाराणी यांना दिसायला पाहिजे की मी पण काहीतरी प्रयत्न करतोय वाघ घाबरवण्याचा, वाघ पळवण्याचा. बाकी रक्षा ही काठी नाही करणार, रक्षा श्रीजीच करणार आहे. काठी फक्त माझे प्रयत्न दाखवण्यासाठी आहेत. तसं जेवढं पण आपण प्रयत्न करतोय हे प्रयत्न काठीसोबत फिरवण्यासारखं आहे आणि ते गरजेचं आहे. पण अनर्थातून सुटकारा कृष्णच करू शकते. आणि अशा पद्धतीने कृष्णाने तिचं कुबड काढलं आणि ती एवढी शर्मिंदीत आणि कृष्णाला बघून एवढी आकर्षित झाली की ती कृष्णांचा हात पकडून, वस्त्र पकडून खेचायला लागली आणि ती म्हणायला लागली कृष्ण प्लीज माझ्या घरी चला, तुम्ही मला तुमची सेवेची संधी द्या. आणि ती एकदम यंग स्त्री होती, मुलगी होती आणि ती कृष्णांना अशा पद्धतीने बोलत होती. त्याच्यामुळे कृष्ण थोडेसे लाजले. का? बाजूला बलरामजी मोठे भाऊ उभे आहेत आणि तिने बलरामकडे बघितले कृष्णाने आणि त्याने म्हटलं की आता मी थोडं बिझी आहे, आता मला अर्जंट काम आहे, पण नक्कीच मी तुझ्या घरी येईल तुला संतुष्ट करण्यासाठी. अक्रूरजीने जेव्हा सोडलं कृष्णानं रथावरून त्या दिवशी, तेव्हा अक्रूरजी म्हणतात की पहिल्यांदा तुम्ही माझ्या घरी चला आणि मग माझ्या घरी राहा, तुमचा एकदम छान पाहुणचार करतो मी, प्लीज प्लीज माझे घर पावन करा आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कार्यामध्ये जा. कृष्ण म्हणतात येईन मी, पण थोडं मला वेळ द्या. आणि अक्रूरजीच्या घरी पण नाही गेले, त्यांना पण सांगितलं की मी नंतर येईन. कुब्जाला पण सांगितलं नंतर येईन आणि नंतर कृष्ण गेले. ह्याच अध्यायामध्ये मथुरा लीलामध्ये दोघांच्या घरी गेले आणि दोघांना संतुष्ट केले आणि दोघांना पावन केले. खूप सुंदर सुंदर लीला आहेत तिथे. तर मग कृष्णाने सगळं बघितलं आणि रस्त्याला फिरताना सगळ्या भक्तांना त्यांनी आशीर्वाद दिला. विशेष भक्तांशी त्यांनी आदान प्रदान केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण उठले आणि कृष्ण निघाले जिकडे रंगशाळा आहे तिकडे. रस्त्याला जाताना त्यांना एक भव्य एक धनुष्य एका ठिकाणी होतं, शिवधनुष्य, आणि त्याला गार्ड करण्यासाठी पहरेदार सिक्युरिटी होती, सेना होती त्या धनुष्याकडे. तिथे कोणाला जायला अलाउड नव्हतं. तुम्ही अयोध्याला याच्या पूर्वी गेलेत? पूर्वी म्हणजे जेव्हा खूप बंदोबस्त असायचा तेव्हा, वादग्रस्त होते एरिया, तेव्हा नाही गेलेलं कोणीच? आम्ही गेलो होतो एकदा. गेलो तुम्ही? कसं वातावरण होतं जायला? असा छोटासा रस्ता, सगळ्या ठिकाणी पोलीस फोर्स, सगळे एकदम रायफल गन मशीन घेऊन उभे आणि एकदम, आणि छोटंसं होतं. गणपतीला तुम्ही मकर कसं करता, झोपडी टाईपसारखं, असं छोटंसं होतं आणि त्याच्यामध्ये ती जागा होती आणि तिथे रामजींचं होतं आणि त्याला गार्ड करण्यासाठी एवढे सगळे सिक्युरिटी, बापरे. तसंच इथे कडक बंदोबस्त होता, तिथे कोण जाऊ नव्हता शकत त्या धनुष्याकडे. आणि कृष्ण बलराम गेले, त्यांना अडवलं यांनी, तुला हे कुठे चालले, आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. त्यांनी म्हटलं आम्हाला बघायचं आहे फक्त धनुष्य. ते बोलले बघायचं काय नाही, लहान पोरांचं काम नाही ते, चला पळा तुम्ही तिकडं. आणि कृष्ण बलरामांनी त्यांना पकडलं आणि जो आडवा येईल त्या सेनांना ते मारून टाकले, ठार करायचे. कंसाचेच सेना होते सगळे, क्रूर होते सगळे, आणि त्यांना सगळ्यांना ठार केलं त्यांनी आणि धनुष्यापर्यंत पोहोचले. आणि कृष्णाने धनुष्य इझिली हातात उचलला आणि त्या धनुष्याचे 2 तुकडे गेले. एवढ्या जोराने त्या धनुष्य आवाज झाला त्याचा की त्या आवाजाचा एवढा तिथे व्हायब्रेशन्स होते की पूर्ण मथुरा मंडल दणाणली आणि त्याचा आवाज कंसापर्यंत पोहोचला.
आणि कंसाने विचारलं की कसला आवाज झाला आहे. आणि बाकीचे त्यांच्या सेनेने शोधून काढलं आणि त्याने सांगितलं की धनुर्भंग झाला, शिवधनुष्य भंग झाला, शिवधनुष्य तोडला गेला. कोणी तोडला? कृष्ण आणि बलरामने. ही न्यूज जेव्हा कंसाला मिळाली तेव्हा कंसाला धडकी भरली. धडकी भरलं माहिती आहे? धडकी भरली का? त्याला माहिती होतं की जेव्हा हा शिवधनुष्य तोडला जाईल तेव्हा माझा अंत होईल. एक एक त्याला लक्षणं दिसत होते. आणि कृष्ण बलरामने धनुष्य तोडल्यानंतर तुकडा घेऊन सगळ्यांना मारलं त्यांनी, सगळ्या सेनांना मारलं आणि निघाला तिथून पुढे निघालाय. रस्त्यामध्येच त्या राज्याच्या गेटवरच एक अतिशय भयंकर आणि मोठा हाती होता. त्याचं नाव होता कुवलया पीड. विशेष नाव आहे कुवलया पीड. नाव लक्षात ठेवा, 10 मार्काला प्रश्न येणार आहे तो. कुवलया पीड. याची स्टोरी काय आहे? हा जरासंध राजाचा हाती होता. त्याच्या राज्यामध्ये खाऊन पिऊन घातलेला माजलेला एकदम हाती होता. वेगळ्या वेगळ्या कामासाठी त्याला वापरलं जायचं. विशेष हाती होता तो. एकदा तो हाती मत्त झाला आणि मत्त जाऊन इकडे तिकडे सैरावैरा पळत होता. आणि पलटा पलटा तो मथुरा राज्यामध्ये घुसला आणि कंसाला हे कळालं की या राज्यामध्ये आपल्याकडे एक असं पागल सारखा हाती आला आहे. कंस आला आणि कंसाने त्याला पकडला आणि आणि गोल गोल फिरवला. त्याच्या सोंडीला पकडून जोराने फेकून दिला. कुठे फेकला? डायरेक्ट मगध त्याच्या राज्यामध्ये, जरासंधच्या. आणि तो हाती एवढा शक्तिशाली होता की तिथे धाडकन पडल्यानंतर परत उठला आणि त्याची सगळी नशा सगळी उतरली, त्याची पागल पण सगळं उतरलं. हे जेव्हा बघितलं जरासंधने की कोण एवढा शक्तिशाली आहे की जो कुवलया पीड सारख्या हातीला फेकू शकतो. शोध करत 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 तो मथुरेमध्ये आला आणि बघितला की हा कंस आहे. आणि त्यांनी बघितलं की हा आपला दामाद बनू शकतो. म्हणजे कोण कुठला विचार करेल कुठल्या वेळेस हे काहीच माहिती नाही. आणि त्याने आपल्या 2 मुली हस्ती आणि प्राप्ती या कंसाशी लग्न करून दिलं. आणि सोबत हा हाती पण त्याला गुन्हा म्हणून दिला. तेव्हापासून तो हाती कंसाच्या राज्यामध्ये मथुरेमध्ये होता. आणि त्यांनी ठेवला होता हा विशेष हाती आहे आणि फार शक्तिशाली हाती आहे, याला कोणीच मारू शकत नाही. आणि मग कृष्ण बलराम आले, बघितला मोठा हाती, त्याला तयारच ठेवला होता. त्याला हातीला दारू पाजून त्याच्यावर माऊत काय म्हणतात त्याला, माहूत म्हणतात का हाती चालणारा, महावत म्हणतात. त्याच्या हातामध्ये अंकुश होता हातीला कंट्रोल करण्यासाठी. आणि त्याला माहिती होतं, त्याला सांगून ठेवलं होतं की कृष्ण बलराम आले की रस्त्यालाच त्याला ठार करून टाकायचं. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला. त्या महावतने अंकुशने त्याला खूप टोचलं तशा अशा जागेवर की जिथे त्याला त्रास होतो. आणि हाती एकदम चवताळला, असा वेडापिसा झाला. आणि तो कृष्ण आणि बलरामवर त्यांनी आक्रमण केलं. आणि कृष्णाच्या समोर होता. कृष्णाला सोंडीने पकडून फेकण्याचा प्रयत्न केला. कृष्ण पटकन स्लिप झाले त्याच्याकडून आणि त्याच्या मागे गेल्याने हातीला शरीर एवढं मोठे त्याला मागचं दिसत नाही. आणि तो गरगर फिरायचा कृष्णाला बघण्यासाठी. आणि कृष्ण त्याच्या शेपटीकडे फिरायचा, त्याची शेपटी पकडायचा आणि त्याच्या शेपटीकडे फिरायचा. आणि कंस एकदम जोरदार त्याला मारायला आला आणि कृष्ण त्याच्या पायांच्या खाली घुसला आणि त्याला जोराने दूर फेकून दिलं. आणि एकदम चवताळला तो हाती, परत उठून आला आणि परत जोरात त्याने आक्रमण केलं. अशा आक्रमणामध्ये कृष्ण आणि बलरामने त्याला चुकवलं. अगोदर तर त्याला खूप हैराण केलं आणि त्याच्यानंतर त्याचे दात, 2 दात होते, मोठे मोठे 2 दात होते टोकदार, ते दात तोडले. एक दात बलरामने, एक दात कृष्णाने. एवढे मोठे मोठे दात त्याचे खांद्यावर घेतले असे. आणि त्या दातांनी त्याला ठेचून आणि त्यांनी त्याला भोसकून त्याला ठार केलं. कुवलया पीड हातीला जेव्हा ठार केलं तेव्हा मात्र कंस अर्धा ठार झाला होता की कुवलया पीडला कोण मारू शकतं. आणि थोडा अंगावर रक्ताने थोडं माखलेले वीर एकदम कृष्ण आणि बलराम एकदम फुल ॲक्शनमध्ये हस्तिदंत आपल्या खांद्यावर घेऊन युद्ध एरिनामध्ये मस्तपैकी ऐटीने चालत होते. आणि हे जेव्हा दृश्य बघत होते एकदम झूम कॅमेरामध्ये कृष्ण बलरामची जेव्हा एंट्री होत होती ॲक्शनमध्ये,
तेव्हा सगळेजण बघत होते आणि पूर्ण त्या युद्धभूमीचं, त्या कुस्तीभूमीचं, रंगशाळेचं पूर्ण आकर्षक केंद्रबिंदू कृष्ण आणि बलराम दिसत होते. मोठं स्टेडियम होतं ते, लोकांना बसायला जागा होती आणि मध्ये कुस्तीचं अरेंजमेंट होतं. आणि तिथे भयंकर पहलवान होते, चानूर, मुष्टिक, तोशल, असे 5 जण होते. मोठे मोठे मुष्टंड होते. त्यांना याच्यासाठीच कंस खाऊन पिऊन माजवत होता की अशा कुस्तीमध्ये लढायचं आहे. आणि त्यांना सांगितलं कृष्ण बलरामला मारायचं आहे. आणि जेव्हा ते आले समोरासमोर तर कृष्ण बलराम बघत होते की अरे तुम्ही तेवढे मोठे मोठे मुष्टंड आहेत, एवढ्या लोकांना तुम्ही मारलेत, एवढं तुमचा अनुभव आहे, आम्ही तर काय लहान पोरं आहेत, आमच्याशी काय कुस्ती खेळताय. आणि तोही म्हणते, चांदर मुष्टिक म्हणताय की नाही नाही नाही, तुमच्या पण कथा आम्ही खूप ऐकल्या, तुम्ही पण साधारण पैलवान नाही आहे, तुम्ही मोठ्या मोठ्या असुरांना वृंदावनमध्ये ठार केलं आहे, त्याच्यामुळे काय याच्यामध्ये काही अनफेअर असं नाही आहे. आणि मग कृष्ण आणि बलराम, आणि जेव्हा लोक बघत होते स्टेडियममध्ये बसलेले, वृंदावनवासी पण आले होते बघायला, ते बघत होते अरे हे काय, हा तर अन्याय आहे, आमचे लहान लहान पोरं आहेत त्यांच्याशी एवढे मोठे मोठे. कराटे फायटिंग असते बघ, कराटे फायटिंग, त्याच्यामध्ये पण वजनावर होतात, कुस्ती पण असते वजनावर होते. त्या व्यक्तीशी बरोबरीचा व्यक्ती पण त्याच कॅटेगरीचा असायला पाहिजे. इथे काहीच तालमेल नाही आहे, हे दोघे एकदम राक्षससारखे मोठे दिसत होते. आणि कृष्ण बलराम म्हटलं की ठीक आहे, कंसाच्या राज्यामध्ये काय अपेक्षा करणार आहे, अन्यायच अन्याय. आणि तिथे खूप सुंदर वर्णन येतं की कृष्ण आणि बलराम यांचं दर्शन कसं केलं बाकीच्या प्रजेने आणि वृंदावनवासियाने आणि तिथल्या उपस्थित नागरिकाने. ज्यांचं कृष्णांप्रती फार प्रेम होतं, वात्सल्य होतं, त्यांना कृष्ण एकदम लहान बाळ वाटत होतं आणि थकून आलेलं वाटत होतं. त्यांना वाटते की अरे कृष्णाला आता आपण काहीतरी खाया प्यायला द्यायला पाहिजे, किती थकलेत ते बिचारे लहान पोरं. ज्यांचा कृष्णांच्या प्रती विशेष आकर्षण, एकदम ऐश्वर्य भावात कृष्णाला महान मानत होते, त्यांच्यासाठी कृष्ण एकदम शौर्य, शूरवीर पुरुष दिसत होते. आणि ज्यांचा कृष्णांप्रती माधुर्य प्रेम होतं, त्यांना कृष्ण एकदम मधुर, त्यांना एक कामदेव, अतिशय सुंदर असणारे कामदेव सारखे वाटत होते. प्रत्येकाचं ज्या ज्या पद्धतीने कृष्णाच्या प्रती रिलेशन होतं, भावना होती, त्या पद्धतीने कृष्ण त्यांना दिसत होते. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जो माझ्याशी ज्या पद्धतीने व्यवहार करतो, मी तसंच त्याला आदान प्रदान करतो, असं कृष्ण गीतेमध्ये म्हणतात. आणि त्या भक्तांचं कृष्णांप्रती असं आदान प्रदान झालं. आणि सगळ्यांना मात्र एक होतं, सगळ्यांना मात्र काळजी होती कृष्णाची. आणि सगळे लोक ओरडत होते अनफेअर अनफेअर, असं म्हणतात ना पार्लमेंटमध्ये काय झालं की ठाक 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 ठाक, शेम शेम शेम, तसं म्हणतात ते, शेम शेम, अन्याय आहे अन्याय आहे. आणि मग कृष्ण बलराम आणि चानूर मुष्टिक यांच्या दोघांची फाईट झाली. आणि त्या फाईटमध्ये कृष्ण बलराम थोडेसे त्यांनी खेळ केला आणि एवढ्या मोठ्या मोठ्या मुष्टंड्यांना धडाधड उचलून आपटलं आणि त्यांच्यावर असा मुष्टी प्रहार केला की त्यांना रक्त वमन करत ठार करून टाकला. हे बघून बाकीचे जे त्यांचे मुष्टंडे होते, पहिला होते, त्यांनी कृष्ण बलरामावर आक्रमण केलं आणि कृष्ण बलरामने त्यांचा पण सगळ्यांचा वध केला. आणि हे जेव्हा होत होतं तेव्हा कंसाने बघितलं की आता काही खरं नाही आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या यांना पैलवानांना कृष्णाने मारलं आहे, आता कृष्णांना मी स्वतः जाऊन ठार करेन, मग त्याच्या अगोदर मी याच्या आईवडिलांना अगोदर ठार करून टाकेन. आईवडिलांना जर ठार केलं तर कृष्ण अर्धा मरून जाईल, इमोशनल होईल. आणि म्हणून त्याने त्यांच्या आईवडिलांना बोलून घेतलं तिथे, त्यांना बोलवा येते, आणि त्यांना बोलून घेतलं त्या रंगशाळेमध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी आत्ता यांना ठार करेन, कृष्ण तुझ्या समोर बघ. आणि त्यांनी लगेच तलवार काढली आणि आईवडिलांना मारायला गेला. आणि कृष्णाने बघितलं की इट इज टू मच, खूप झाला आता याचा अन्याय, याचा आतापर्यंत खूप झाला, आता बस, आता याच्यावर एक शब्द नाही. आणि कृष्ण इमिजिएटली उडी मारली कृष्णाने, तिथून रंगशाळेतून जोराने पळत गेले, उडी मारली आणि कृष्ण जिथे कंस होता तिथे, आणि ते पकडून त्याला त्याच्या सिंहासनावर त्याला खेचून आणलं आणि त्याला ओढत ओढत आणि रस्त्याला त्याला खरचडत आणि खेचत त्याला असं एखाद्या कुत्र्यासारखं ओढत ओढत त्याला खाली मैदानामध्ये आणलं, सगळ्यांच्या समोर, सगळे बघतील असं. कारण प्रत्येकाला कंसापासून भय होतं. आणि जेव्हा त्याला असं
एखाद्या कुत्र्यासारखा ओढत फरफडत घेऊन जातोय, तेव्हा लोक बघत होते की अरे हा तर एकदम साधारण प्राणी आहे आणि याला आपण एवढं घाबरत होतो. आणि सगळ्यांच्या मध्ये आणलं त्याला आणि त्याच्या छातीवर बसला कृष्ण आणि त्याला जोर जोराने ठोसे मारून, कृष्ण जेव्हा त्याला असं बुक्के मारायचे, हे त्याचे बुक्के, कंस फार शक्तिशाली होता, कंसाचं शरीर वज्रासारखं कडक होतं, त्याला इंद्रसुद्धा घाबरायचा, इंद्राचा वज्राचा सुद्धा त्याच्यावर प्रभाव होत नव्हता, एवढा ताकदवान होता तो. पण कृष्ण जेव्हा त्याला असे ठोसे मारायचा तेव्हा ते त्याला असा एखादा डोंगर त्याच्या डोक्यावर त्याच्या छातीवर पडतोय असं वाटायचं, एवढं भयंकर त्याला होतं, वेदना व्हायच्या. आणि कृष्णाने त्यांना फक्त असं मुख्य मारून मुष्टी प्रहारानंच त्याला ठार करून टाकला. आणि ठार केल्यानंतर सुद्धा त्याला एवढा कृष्णाला राग होता की त्याला ठार केल्यानंतर सुद्धा त्याला फरफडत त्याला तेवढ्या एरियामध्ये पूर्ण कृष्णाचे फरफडत त्याला फेकत होते. लोकांना हे दाखवण्यासाठी, कन्फर्मेशन द्यासाठी की मेला, आता घाबरायची अजिबात गरज नाही. एखादा साप असतो तो मेल्यानंतर सुद्धा भीतीदायक वाटतो, म्हणून लोक म्हणतात त्याला तुकडे करा, पण तुकडे केल्यानंतर सुद्धा साप घातक असतो. समजा त्याचा डोक्याचा तुकडा जर राहिला, एवढ्या लांबने शेपटी तुकडी केली तुम्ही आणि जर तो पळाला तर त्याला पुन्हा शेपटी येते, आणि तो जर परत जिवंत राहिला ना, तो भयंकर विषवान होतो. त्यांनी दंश केलेला व्यक्ती पाणी पण मागत नाही आणि तो बरोबर त्या माणसाला शोधून काढतो साप. माहीत तुम्हाला हे असं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हा ठार झाला, आता घाबरायची काहीच गरज नाही, सगळ्यांना दाखवून त्याला ठार केला. आणि अशा पद्धतीने कंसाचा उद्धार स्वतः भगवान कृष्णांनी केला. श्रीकृष्ण भगवान की जय. किती मोठा जय जयकार, किती मोठा विजय. ज्याला एवढे लोक घाबरायचे, एवढ्या वर्षापासून त्याने सगळ्यांना टेरराईज करून टाकलं होतं, त्याला कृष्णाने नुसता बुक्क्याने ठार केला. आणि त्याला मारल्याबरोबर त्याचे बाकीचे भाव सगळे पळत आले बदला घेण्यासाठी कृष्णानं. मग कृष्णाने कंसाला मारला, मग कृष्ण त्याला गेले नाही. कृष्ण म्हणतात बलराम तू बघून घे. आणि बलरामजी गेले आणि बलरामजी बाकीचे जे असुरांना सगळ्यांचा वध केला. कंसाचे बाकीचे भाऊ आले, त्यांना पण बलरामजीने ठार केला. कृष्ण का नाही गेले? मामा आहे ना, मामा आहे. आणि त्याच्यामुळे लोक अजून, एक तर याला मारलं तर ठीक आहे, पण बाकीच्यांना मारलं तर लोक म्हणतील की अरे आपल्या नातेवाईकांना मारतोय कृष्ण. तर थोडंसं कृष्णाने म्हटलं की सगळ्यांना एकालाच मी मारलं, बाकीच्यांना बलरामजी तुम्ही बघा. आणि बाकीच्यांना बलरामने ठार केला. आणि अशा पद्धतीने कृष्णाने सगळ्यांना मुक्त केलं कंसाच्या त्रासातून. आणि मग त्यांच्या आईवडिलांची त्यांनी सोडवणी केली. आईवडिलांना जेलमधून बाहेर काढलं आणि देवकी माईला ते भेटायला गेले होते. देवकी माईला बाहेर काढलं. देवकी माईने बघितलं, जेव्हा देवकींनी पहिल्यांदा कृष्णाला बघितलं एवढ्या वर्षानंतर, आणि तिला जे डोळ्यांचे अश्रू व्हायला लागले आणि तिला जो पाहणा फुटला. मुलगा मोठा आहे पण आईचं प्रेम एवढं उत्कट होतं की तिने तिच्या स्तनातून दूध व्हायला लागलं, अशी अवस्था होती. आणि त्याने कृष्णाला जवळ घेतलं आणि फार कुरवाळलं, खूप प्रेम केलं. आणि वसुदेवने सुद्धा. मग अशा पद्धतीने कृष्ण, बलराम, देवकी आणि वसुदेव यांची सोडवणूक केली. त्यांच्या राज्यात राहायला लागले. कंसाला ठार केल्यामुळे आता संकट गेलं. अक्रूरजी, कंसाचे वडील, नट अक्रूरजी, उग्रसेन महाराज, कंसाचे वडील उग्रसेन महाराज. कंसाने उग्रसेनला बंदी बनलं होतं आणि स्वतः राजा बनला होता. आणि मग त्याने उग्रसेनला सोडवलं आणि त्यांना राज्यगदीवर बसवलं. आणि कृष्ण त्यांना मदत करू लागले राज्यासाठी. इकडे वृंदावनवासी वापस गेले. कृष्णाने विनंती करतायत. कृष्ण म्हणतात की बस जस्ट आता थोडंसं हे झालं, माझ्या आईवडिलांना थोडं सेटल करतो. आताच त्यांनी मला बघितलं लगेच निघणं बरोबर नाही वाटत. आणि एवढ्या असुरांना मारलं आहे आता. कंसाचे काही लोक असतील जे कंसाच्या पार्टीतले आहेत, ते लोक आक्रमण करू शकतील. तर थोडा वेळ थांबतो, तुम्ही चला पुढे, मी आलोच. आणि असं म्हणून नंदबाबा, यशोदामाई आणि बाकी सगळ्यांना त्यांनी परत पाठवलं.
आणि कृष्ण तिथे राहायला लागले. आणि तिथे राहताना कृष्ण अध्याय क्रमांक 45 की कृष्ण मग गुरुकुल, आता कृष्णांना गुरुकुलमध्ये टाकलं, शाळेमध्ये टाकलं. वृंदावनामध्ये खोड्या केल्या, खेळले, माखन चोरलं, माखन खाल्लं, मोठे मोठे कार्य केले. आणि नंदबाबांना त्यांनी अशी फिलॉसॉफी शिकवली, कर्ममीमांसा, आणि इंद्राचा यज्ञ बंद करायला लावला. आणि इथे आता गुरुकुलमध्ये जॉईन झाले. कोणाचे गुरुकुल? सांदीपनी इंटरनॅशनल स्कूल, सांदीपनीच्या स्कूलमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर मग कृष्ण त्यांच्या शाळेमध्ये शिकायला लागले. आणि एका दिवसामध्ये एक विद्या, कला शिकायला लागली. एका दिवसामध्ये एक विद्या कशी काही येईल? नाही, एका दिवसामध्ये येणार. कला, स्किल्स जे आहेत, एका दिवसामध्ये एक स्किल नाही शक्य. तबला वाजवण्याची स्किल आहे, एका दिवसात काय शिकणार आहे? मृदंग शिकायला किती दिवस लागले रे बाळा? किती वर्ष लागले. जांबे शिकवणारा आला नाही तर आज किती दिवस लागले. तेवढंच काही, पण आपण जे भजन म्हणतोय ते त्या चालीमध्ये म्हणायला किती वर्षाची प्रॅक्टिस करावी लागली. ते जय राधा माधव शिकायला किती वर्षाची प्रॅक्टिस करावी लागली. त्याच्यानंतर ती एकच ट्यून किती वर्षापासून म्हणतो तेव्हा ती एक ट्यून फक्त बरी वाटायला लागली. बाकीच्या नव्या नव्या ट्यून आल्या की मग नाही, किती प्रॅक्टिस करावी लागली, नाही शक्य होत. कृष्ण एका दिवसामध्ये एक स्किल, रांगोळ्या काढण्याची स्किल कृष्ण शिकले. प्राण्यांची भाषा जाणण्याची स्किल एका दिवसात शिकले. असे 64 दिवसामध्ये 64 कला विद्या कृष्ण शिकले आणि पासआउट झाले. अरे चांगली स्कोर आहे 2 महिन्यामध्ये. 64 दिवस म्हणजे काय, 2 महिने. एका दिवसात सकाळी शिकायचे, दुपारपर्यंत प्रॅक्टिस करायचे, संध्याकाळी त्या कलेमध्ये मास्टरी मिळायची, एक्सपर्ट व्हायचे, आणि संध्याकाळी आपल्या टीचरला दाखवायचे. टीचर म्हणायचे का रे एका दिवसामध्ये सगळं शिकला. 64 दिवसामध्ये 64 कलाविद्या शिकले. आणि सांदीपनी ऋषींनी बघितले की हा कोणी साधारण पोरं नाही, ते दोघे पण कृष्ण बलराम हे कोणी विशेष आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कृष्ण बलरामला त्यावेळेस त्याच गुरुकुलमध्ये विश्वामित्र मुनी आय थिंक ते आले होते. आणि भगवान कृष्णांना सुदर्शन चक्र त्यांनी गिफ्ट दिला होता. ॲक्च्युली ते सुदर्शन चक्र कृष्णांचंच आहे, पण त्यांनी म्हटलं की हे योग्य वेळाची मी वाट बघत होतो, आता कृपया हे तुमचं असतं, तुम्ही स्वीकार करा. आणि भगवान कृष्णाने ते त्यांचं गिफ्ट, मुनींचा आशीर्वाद, ऋषींचा आशीर्वाद म्हणून ते स्वीकार केला. आणि त्यांनी सांगितलं, मग यांनी बघितलं की हे 2 मुलं काय विशेष आहेत. मग जेव्हा कृष्ण बलराम म्हटले की झाली आमची शाळा संपली, आम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची, सांगा गुरुवर आम्ही तुमची कशी सेवा करू. मग त्या गुरुकुलमध्ये बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी घडल्या. सुदामा त्यांचा मित्र भेटला, त्यांची त्या लीला घडल्या, काही काही गुरुप्रती समर्पण झालं. आणि मग जाताना गुरूंनी म्हटलं की त्यांची चर्चा झाली, सांदीपनी ऋषी आणि त्यांची पत्नी, की हा उद्या जाणार आहे आणि गुरुदक्षिणा विचारेल, त्याच्याकडून काय मागितलं पाहिजे. अशा साधारण गोष्टी मागून काय उपयोग, कारण हा काय विशेष मुलगा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की याच्याकडून आपण काय मागायचं, जे आपल्याला कोणीही देऊ शकत नाही ते मागूया. काय? त्यांचा मुलगा, सांदीपनी ऋषींचा मुलगा लहानपणी वारला होता समुद्रामध्ये, आणि त्याने गुरुदक्षिणा म्हणून कृष्ण बलरामकडे ते मागितलं की माझा मुलगा जर तुम्ही मला परत केला तर बरं होईल. कृष्ण बलराम म्हटलं ठीक आहे. आणि कृष्ण बलराम दोघे पण निघाले शोधायला. त्यांनी विचारलं कसं काय झालं होतं. ते म्हणे समुद्राकडे गेला आणि समुद्रानंतर तो आला नाही वापस. कृष्ण बलराम गेले समुद्राकडे, समुद्रामध्ये उडी मारली आणि शोधलं त्याला. तर तिथे त्यांना माहिती मिळाली होती की इथे एक पंचजन्य नावाचा एक राक्षस राहतो, त्यांनी कदाचित यांच्या मुलाला मारलं असेल किंवा खाल्लं असेल. त्याचा शोध घेत गेले.
तो पंचजन्य नावाचा असुर होता, तो शंखाच्या रूपाने राहत होता, शंखामध्ये राहत होता. कृष्ण बलराम आतमध्ये गेले, कृष्ण गेले आणि कृष्णाने त्या असुराचा वध केला, ठार केला. त्याला जोरात युद्ध झालं पाण्यामध्येच आणि त्याला ठार केलं आणि बघितलं त्याला कापूनच त्याला पुरं कापलंच त्याला डायरेक्ट. आणि आरपार बघितलं की कुठे त्याचा अवशेष मिळतं का, पण त्यांनी काय खाल्लंच नव्हतं, त्यांनी काय मारलंच नव्हतं त्या मुलाला. आणि त्याच्यामुळे ते त्याला सोडलं. पण मग त्या पंचजन्य राक्षसाला त्यांनी मारल्यानंतर ते जे शंख होतं, ते शंख असंच होतं पंचजन्य. मग ते शंख सोबत घेऊन बाहेर आले, पंचजन्य शंख, जे कृष्ण हमेशा सोबत घेऊन फिरत होते, कृष्णाचा शंख म्हणून. पंचजन्य कृष्णाचा शंख. मग तो शंख घेऊन ते गेले, अजून शोध करत करत यमलोकामध्ये गेले. की सगळे पण कुठे पण जरी कोणतरी मेल्यानंतर तो यमलोकातच जातो. मग यमलोकामध्ये गेले आणि यमलोकाच्या गेटवर, त्याचा गेट आहे, त्या गेटवर राहून कृष्णाने जोराने तो पंचजन्य शंख वाजवला. एवढ्या जोराने शंख वाजला की यमपुरी हादरली आणि हालायला लागली. यमपुरी पूर्ण जो ग्रह आहे त्या यमपुरीचा तो व्हायब्रेट व्हायला लागला. जसं डीजे गेल्यावर कसं व्हायब्रेट होतं, कासा कसा कसं करतं, पूर्ण ग्रह, पूर्ण यमपुरी व्हायब्रेट करायला लागली. हे जेव्हा याने बघितलं, यमराजाने बघितलं, ते म्हटलं की अरे हा काही साधारण आवाज नाही आहे. ते स्वतः बाहेर आले, कोण आहे गेटवर, कोण एवढा जोरात शंख वाजवतो. स्वतः जेव्हा बाहेर आले बघतात तर कृष्ण आणि बलराम. त्यांना नतमस्तक झाले, प्रणाम केला आणि म्हटलं की भगवंत सांगा तुमची काय सेवा करू. त्याने म्हटलं काहीच नको, फक्त माझ्या गुरूंचा मुलगा पाहिजे. ते म्हटलं हो आहे, कृपया करून घेऊन जा, पण आम्हाला सेवेची संधी द्या. कृष्ण बलरामचं खूप चांगलं वेलकमिंग केलं, चांगली सेवा केली आणि मुलाला घेऊन कृष्ण वापस आले. आणि जेव्हा तो मुलगा सांदीपनी ऋषींना दिला तेव्हा ते खूप खुश झाले, खूप आनंदी झाले. ते म्हणतात माझ्या मुलगा मिळण्याचा आम्हाला सुख आहे, आनंद आहे, पण तुम्ही दोघं जाण्याचा खूप दुःख आहे, त्याच्यापेक्षा जास्त दुःख आहे. पण काय करणार, शाळेची एक ठराविक वेळ असते. मग कृष्ण बलराम तिथून निघाले आणि कृष्ण बलराम मग मथुरेला आले. राज्यकारभारामध्ये उग्रसेन महाराजांना मदत करत होते. त्यावेळेस कृष्णाने बघितलं की वृंदावनवासी एवढे दिवस झाले, मला काही महिने झाले, वर्ष झाले, ते फार विरहामध्ये असतील, खूप दुःखी असतील. आणि म्हणून त्यांना सांत्वना देण्यासाठी कृष्णाने उद्धवला पाठवला. उद्धव हा कृष्णांचा चचेरा भाई, कझिन. त्याला सांगितलं की तू जा, कारण उद्धव हा कृष्णासारखा दिसणारा, कृष्णांच्याच उम्रचा हा उम्र होता आणि कृष्णांसारखेच कपडे घालायचा. म्हणजे कृष्णांचे महाकपडे घालायचे. कृष्णांनी काही सोडलेले कपडे असायचे की नाही, आता हे ठीक आहे, मग तो उद्धव घालायचा. आणि उद्धव त्याच्यामुळे उद्धव दिसायला, कृष्णाला बाजूला केलं तर उद्धवला उभं केलं तर कोणी पण उद्धवलाच कृष्ण म्हणेल, असा उद्धव त्यांचा एक कॉपी होती. आणि म्हणून कृष्णाने सांगितलं की तू माझ्या फार क्लोज आहेस आणि कृष्णांच्या सगळ्या गोष्टीचं होतं ना, सगळं म्हणजे फार जवळून होता. कृष्णाला त्यांनी बघितलं होतं. आणि कृष्णाने म्हटलं की प्लीज तू जा उद्धव आणि वृंदावनला, आणि सगळ्या गोपींना आणि माझ्या आईवडिलांना, सगळ्यांना, माझ्या मित्रांना, सगळ्यांना सांत्वना दे की मी लवकरच येणार आहे म्हणून. आणि त्यांना थोडंसं हे सांग, त्यांना थोडं कृष्ण तत्व हे समजावून सांग, भगवत तत्व समजावून सांग. आणि उद्धव गेले प्लॅनिंग करून, प्रिपेअर होऊन, काय की कृष्ण हे भगवान आहे, ते उद्धव जाणतायत. वृंदावनवासी कृष्णांना आपलं मानतायत, आपला मुलगा मानतायत, आपला सखा मानतात, आपला प्रियकर मानतायत, पण कृष्ण भगवान आहेत. आणि उद्धव गेले तयारी करून की मी यांना जाऊन एक सेमिनार घेईन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, यांना सांगेन की कसं कृष्ण भगवान आहेत हे त्यांना समजावून सांगेन. आणि भगवंत चराचरामध्ये वसलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला शोक करायची गरज नाही. भगवंतांना त्यांच्या अणुरेणूमध्ये, चराचरामध्ये बघा हे सांगेन, हे त्यांची तयारी होती. ॲक्च्युली कृष्णाने उद्धवाला शिकवण्यासाठी नव्हतं पाठवलं, त्यांच्याकडून शिकण्यासाठी पाठवलं होतं. कारण उद्धव फार ज्ञानी होता. इवन युद्धाच्या कारभारामध्ये, राज्यकारभारामध्ये कधी कधी कृष्ण उद्धवाला विचारायचे सजेशन की उद्धव अशा ठिकाणी काय केलं पाहिजे, आणि उद्धव आपलं ओपिनियन द्यायचं, मत द्यायचं, आणि त्या पद्धतीने कार्य करायचे. उद्धव ह्या क्वालिटीचा होता. आणि म्हणून कृष्णानं त्यांना थोडंसं नम्र पण करायचं होतं. कृष्णाने त्यांना सांगितलं की जा वृंदावनला आणि माझ्या भक्तांना जरा सांत्वना दे. आणि उद्धव आले सांत्वना घेण्यासाठी. आणि उद्धव आल्यानंतर
जशी ती बघितली त्यांनी, दुरूनच सगळ्यांनी बघितलं की हा रथ तर कृष्णाचा दिसतोय, त्याच्यावर फ्लॅग आहे तो मथुराचा आहे, कृष्ण आले हे जेव्हा त्यांनी बघितलं. आणि रथावर कोण आहे? रथावर कृष्णांसारखाच दिसतोय दुरून. आणि एवढे आनंद झाले, कृष्ण आले कृष्ण आले. पण थोडं जवळ आल्यानंतर बघितलं की हा तर कृष्णांसारखा दिसतो, पण कृष्ण वाटत नाही आहे. कृष्णांसारखाच कोणतरी बघतोय, कृष्ण नाही. पण कृष्णाचा ॲड्रेस विचारत आले. रस्त्याला येताना त्यांनी विचारलं की यशोदामाईचं घर कुठलं आहे, नंदबाबाचं घर कुठलं आहे. तेव्हा सगळे लोक एकदम गंभीर झाले, जसे तुम्ही आता गंभीर झाले आणि डोळे मिटायला लागलेत आणि गंभीरतेने वाट बघताय की कधी प्रवचन संपेल. नाही नाही ना? तुम्ही जर जागे असाल तर म्हणा हरी बोल. जागे आहात तुम्ही. कृष्ण त्या लोकांना विचारत होते की त्यांचा ॲड्रेस, कृष्ण यशोदामाई, नंदबाबा, त्यांचं घर. तेव्हा तिथल्या भक्तांनी त्यांना सांगितलं की इथे जो पाण्याचा तुम्हाला एक ओघ दिसतोय, हे ओलं तुम्हाला दिसतं, ह्याला पकडून जा आणि हे जिथे संपतं ज्या घराजवळ, ते नंदबाबाचं घर समजतं. त्यांना उद्धवाला थोडंसं मिस्ट्रीच वाटली की हे काय, हा काय प्रकार आहे. आणि ते बरोबर त्या ॲड्रेसवर गेले, लँडमार्क. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना ते वातावरण दिसलं की त्यांच्या गायी अश्रू ढाळत आहेत, खाणं पिणं सगळ्यांचं बंद आहे. नंदबाबा यशोदामाई कोपऱ्यामध्ये बसल्यात आणि ते सगळं रडत आहेत. आणि त्यांच्या रडण्याने अश्रू असे थेंब नव्हते, अश्रूच्या धारा लागल्या होत्या. आणि ती जो पाण्याचा ओघ जो होता तो यांच्या अश्रूंचा धाराने भिजलेला होता. तो लँडमार्क सांगितला होता. म्हणजे काय कृष्णांच्या विरहाचं दुःख आहे, किती कृष्णांवर प्रेम आहे. हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा पहिलाच त्याला धसका भरला की अरे बापरे, यांना कसं कन्व्हिन्स करू मी, एवढं यांचं प्रेम आहे. आणि तिथे येऊन ते नंदबाबा, यशोदामाई यांना थोडं सांत्वना द्यायला लागले. कृष्ण चांगला आहे, व्यवस्थित आहे, थोडंसं कार्य आहे, कृष्णाने मला पाठवलं आहे, तेवढं झालं की कृष्ण लगेच येईल, असं तसं. आणि कृष्णाच्या खुशी आली आणि त्या सगळे विचारायला लागल्या. यशोदामाई आल्या, कृष्ण कसा आहे, कृष्ण खातोय का, त्याला व्यवस्थित खायला देत आहे का, ब्रेकफास्टला कृष्णाला हे लागतं, त्याच्यानंतर 2 तासांनी तो हे खातो, त्याच्यानंतर त्याला हे आवडतं, त्याच्यानंतर त्याला ते आवडतं, तुम्ही कृष्णाला बरोबर देताय का, हे सगळं सांगायला लागलं. आणि उद्धव फक्त ऐकत होता आणि उद्धव फक्त ऐकतच राहिला की यांना काय सांगू मी आणि याला कसं कन्व्हिन्स करू मी. खूप मोठी चिंता होती त्यांना. कृष्णाचे सखा भेटले, मित्र भेटले आणि त्याच्यानंतर कृष्णांच्या सखी भेटल्या. त्यांना न्यूज मिळाली की कृष्णच आलेत का, कृष्णांचा कोणतरी आलाय तिकडे मेसेंजर. तर सगळ्यात धावत पडत आलाय कृष्णांचा एक संदेश घेण्यासाठी, मेसेज मिळण्यासाठी. आणि जवळ येऊन बघतायत आणि त्यात दुरून येत आहेत त्या बघायला आणि बघतायत. आणि उद्धव तेव्हा बाहेर होते. जेव्हा त्यांनी दुरून बघितलं त्यांनी बघितलं अरे आता कृष्णच आहे. आणि जोरात पळत गेला कृष्णांजवळ. जवळ येऊन बघता तर कृष्ण नाही. पण कृष्णांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कृष्णासारखं त्याने ट्रीट केलं, त्यांचं स्वागत केला, त्यांना आसन दिलं आणि त्यांना सांगितलं की प्लीज तुम्ही सांगा आम्हाला कृष्णांबद्दल, कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कसे आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि जेव्हा उद्धव त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू लागले की कसं कृष्ण हे भगवान आहेत आणि कृष्ण यांना तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता, तुम्हाला शोक करण्याची गरज नाही आहे. आणि गोपी त्यांना सांगायला लागल्या की तुमचं हे तत्त्वज्ञान हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, हे आम्हाला नका शिकू की कृष्ण भगवान आहेत आणि कृष्ण तत्व. आम्हाला तर तत्व बित्व माहिती नाही, आम्हाला प्रत्यक्ष कृष्ण बघायचे आहेत, प्रत्यक्ष कृष्णांशी आमचा संबंध आहे, प्रत्यक्ष कृष्णाशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे. आणि त्यांची ही कृष्णांप्रती जी प्रेमाची भावना जेव्हा बघितली आणि त्यांनी म्हटली की कृष्ण, मी यांना सांगायला आलो होतो की तुम्ही रडू नका, पण हे सगळे कृष्ण हे परमतत्व आहे हे त्यांना माहिती असून हे कृष्ण परमतत्वासाठी ते रडतायत. तर उद्धव म्हटले की मी त्यांना अजून सांगेन की अजून रडा. आणि उद्धव तिथे पूर्णपणे गोंधळून गेले आणि त्यांना काहीच समजलं नाही. आणि त्यांनी जेव्हा वृंदावनवासियांचं आणि खास करून जेव्हा गोपींचं प्रेम बघितलं कृष्णांच्या प्रती,
तेव्हा त्यांना वाटलं की मी पण कृष्णांचा भक्त आहे आणि मला पण वाटलं होतं की कृष्ण तत्व मी खूप चांगल्या पद्धतीने जाणतो आहे, पण या कृष्णांच्या प्रेमासमोर मी अतिशय अतिशय तुच्छ आहे. यांच्यासारखं प्रेम, यांच्यासारखं भक्ती, यांच्यासारखं कृष्णांच्या प्रती जी त्यांची ओढ आहे ही मला मिळावी याची मी इच्छा करतोय आणि ही मला यांच्या सेवेने प्राप्त होईल. जर मी या वृंदावनवासींची सेवा केली तर मला हा गुण किंवा ही भक्ती मला प्राप्त होईल, भगवंतांप्रती प्रेम भक्ती प्राप्त होईल. पण यांची सेवा मी करू कशी, हे मला सेवा करू देणार नाही का? मला शहरातला मोठा आणि कृष्णांचा मित्र आणि कृष्णांचा जवळीक, कृष्णांचा भाऊ म्हणून मानताय, त्याच्यामुळे मला सेवा करू देणार नाहीत. आणि माझी इच्छा आहे की या गोपींची चरणाची रज जर माझ्या डोक्याला लागली, मस्तकी लागली, तर माझा उद्धार होईल आणि माझ्यामध्ये ते गुण येतील. ही त्यांची इच्छा झाली. ज्यांना समजवण्यासाठी पाठवले होते ते त्यांना समजेना आता, आणि त्यांना त्यांची भक्ती समजून घ्यायची होती. आणि एवढ्या वेळामध्ये एक भ्रमर गीत होतं तिथे. राधा राणी थोड्या वेगळ्या ठिकाणी जातात, उद्धवपासून दूर जातात आणि एक भ्रमर त्यांना दिसतो. भ्रमर म्हणजे भुंगा, असे कलर भृंग असतात. त्यांना बघून राधाराणी राधाराणी त्या भुंग्याला बघून म्हणतात, हां तू भावरा, तू कृष्णाचाच मेसेंजर वाटतोय, चल तुझ्याशी बोलणार नाही मी, तुझ्या मालकासारखाच आहेस तू. आणि मग सुंदर तिथे वार्तालाप होतो. हे जेव्हा उद्धवने बघितलं की एक साध्या भृंगाला बघून त्याने कृष्णाचं स्मरण होतं आणि कृष्णासारखे बोलतात त्यांच्याशी, काय यांचं प्रेम आहे. तेव्हा उद्धव म्हणतात की माझी इच्छा आहे की मी या धामामध्ये, वृंदावनामध्ये एक घास, एक गवताचं पातं, तिनका बनलो पाहिजे की जेणेकरून या गोपिका इथे फिरतात, त्यांच्या चरणांची रज माझ्या डोक्यावर पडेल आणि मला त्यांच्यासारखी थोडीफार तरी भक्ती येईल. आणि म्हणून ते वृंदावनामध्ये गुल्मलता म्हणून तिथे निवास करू लागले उद्धव एका रूपामध्ये. अशी ते इच्छा करत होते. आणि हे जेव्हा त्यांनी बघितलं आणि उद्धव रिटर्न जाताना विचार करत होते की कृष्णांनी इथे मला का पाठवलं, मला नम्र बनवण्यासाठी. कारण मी ज्ञानामध्ये फार श्रेष्ठ आहे, मला असं वाटत असेल, पण कृष्णाने बघितलं की तुझं ज्ञान काय कामाचं नाही आहे, गोपींची भक्ती बघू नये आणि मला नम्र बनण्यासाठी पाठवलं. हे उद्धवने जाणलं आणि मग उद्धव रिटर्न आले. कृष्ण त्यानंतर 48वा अध्याय येतो, ज्याच्यामध्ये कृष्ण त्रिवक्रा म्हणजेच कुब्जा तिला भेटतात, त्याच्या घरी जातात आणि त्याच्यानंतर अक्रूराच्या घरी जातात. खूप सुंदर पाष्टामे कुब्जाच्या घरी जाऊन आणि त्यांना भेटतात, त्यांना संतुष्ट करतात. आणि त्याच्यानंतर कृष्ण बघतात की हस्तिनापूरमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. धृतराष्ट्र पांडवांना उगीच छळतोय, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोय. लाक्षागृह झाला होता, जस्ट मारण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांना समजवण्यासाठी, धृतराष्ट्र राजाला समजवण्यासाठी कृष्ण अक्रूरजींना पाठवतात, जा तुम्ही आणि त्यांना समजवा आणि त्यांना वॉर्निंग पण द्या, जर ते तयार नसतील तर युद्धाला तयार राहा म्हणून, माझ्या भक्तांवर एवढा अन्याय करायचा नाही. आणि त्यासाठी अक्रूरजींना तिकडे पाठवतात आणि अक्रूरजी जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. पण धृतराष्ट्र आंधळाच, त्यांनी काय मेसेज घेतला नाही. आणि मग वापस आल्याने कृष्णाने मेसेज दिला की असं असं घडलं. आणि मग कृष्ण म्हणतात की मग आता बघतोच यांना. आणि तितक्यात जरासंध यांनी आक्रमण केला कृष्णांच्या राज्यावर. का? माझ्या दामादला मारलं होतं, माझ्या 2 मुलींना विधवा केलाय. आणि म्हणून जरासंध 23 अक्षौहिणी सेना घेऊन कंसावर, कृष्णांवर आक्रमण करतो, मथुरेवर आक्रमण करतो. 23 अक्षौहिणी सेना म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जे होणार होते 18 अक्षौहिणीपेक्षा जास्त सेना घेऊन आला. आणि कृष्ण आणि बलराम दोघे बाहेर निघाले राज्यातून विदाऊट सेना. आणि दोघांनीच जो बाणांचा पाऊस पाडला, कृष्ण कसे बाण काढायचे, कसे धनुष्याला लावायचे आणि कसे सोडायचे कोणाला दिसत नव्हतं, फक्त बाणच बाण दिसत होते. आणि आकाशामध्ये कोणाचा हात ओढत होता, कोणाचा डोका ओढत होता, कोणाचा मुकुट ओढत होता, कोणाच्या शरीराचे तुकडे तुकडे फक्त होत होते. आणि बघता बघता कृष्ण आणि बलराम यांनी दोघांनी जरासंधाच्या 23 अक्षौहिणी सेनाला ठार केलं. त्यांचे विशेष धनुष्य, विशेष त्यांचे जे शस्त्र आहे ते त्यांनी आपल्या धामातून मागवले होते. आकाशातून प्रकट झाला त्यांचा रथ, विशेष रथ प्रकट झाला. दारूक त्यांचे जे
सारथी आहेत ते तिथे प्रकट झाले होते. आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्या सेनांचा नायनाट केला आणि जरासंध एकटाच राहिला मान खाली गाऊन. आणि कृष्ण म्हणतात जा मी तुला माफ करतो. आणि जरासंध घरी गेला वापस. त्याला फार वाईट वाटलं की मला माफ केलं आहे, मला असं हार सहन करावी लागली, परत बदला घेईन. आणि परत त्यांनी सेना जमा करायला चालू केली आणि त्याच्यासारखी सेना त्यांनी जमा केली सगळी. परत 23 अक्षौहिणी सेना तयार केली, परत आक्रमण केलं. परत कृष्ण बलरामाने त्यांना हरवलं. त्याच्यानंतर परत तो एकटाच राहिला, परत तो घरी गेला. परत राज्यात गेल्यानंतर परत त्यांनी सेना जमा केली, परत आक्रमण केला. किती सेना केली? 23 अक्षौहिणी सेना जमा करून परत आला. परत कृष्ण बलरामने त्यांचा सगळ्या सेनांचा नायनाट केला, एकट्याला जिवंत सोडला, परत वापस गेला. परत सेना जमा केली, परत आला, परत हरवलं, परत गेला, परत आलं. असं परत 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 किती वेळा झाला? 17 वेळा. 17 वेळा झालं असं. आणि 17 वेळा झाल्यानंतर जेव्हा 18 वेळा, आता कृष्णाने त्याला सोडलं म्हणजे कृष्ण दया करत होते किंवा असं नाही, तो मरण्याचा लायकीतच होता. पण त्याला एक वरदान होतं की तो कोणाच्या पण हातून मरू शकत नाही. आणि म्हणून त्याचं मरण्याचं रहस्य कृष्णाला माहिती होतं. पण कृष्ण त्याला जिवंत का सोडायचं आहे? कृष्णाचं मिशन आहे का? काय मिशन आहे कृष्णाचा? कृष्णांची मिशन आहे की या धर्तीवरची घाण आहे ती साफ करायची. कुठली घाण? हे टेररिस्ट लोकांचं, हे आतंकी लोकांचं, हे पापी लोकांचं. आणि कंस हा पापी आहे, त्याच्यामुळे तो अशा पाप्यांना बरोबर जमा करतो आणि इकडे घेऊन येतो. आणि एकत्रच मला एका ठिकाणी बसल्या बसल्या होलसेल सगळ्यांना ठार करता येतं. त्याच्यामुळे सगळ्यांना कोणी शोधत बसू मी? कृष्ण एका जिवंत सोडायचं सगळे यायचे. आणि मग जेव्हा 18 वेळा जेव्हा त्याने आक्रमण केलं जरासंधने, त्याच वेळेस काल यवन नावाच्या असुराने आक्रमण केलं. कृष्णाने बघितलं की फार आक्रमण होतात, माझ्या प्रजेला, माझ्या भक्तांना त्रास होईल, म्हणून कृष्णाने देवतांचे जे शिल्पकार आहेत, काय ना त्यांचा, विश्वकर्मा, त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की जा लगेच आणि द्वारकेमध्ये समुद्रामध्ये एक नगरी तयार करा सुंदर अशी. आणि त्याने जाऊन तिथे सुंदर नगरी तयार केली. समुद्राला रिक्वेस्ट केली थोडं बाजूला हो, थोडं मध्ये जागा दे. आणि मध्येच पाणी सगळं बाजूला गेलं आणि भगवान कृष्णाची सुंदर अशी नगरी, कितीतरी एकरमध्ये ती नगरी होती, त्यांनी सुंदर नगरी बसवली. त्याच वेळेस काल यवनने आक्रमण केलं होतं. मग काल यवन जरासं दोघांनी एकदाच आक्रमण केलं आणि त्या दोघांशी लढणं ठीक नाही आहे, कारण एकाशी लढलं तर दुसरा माझ्या प्रजेला त्रास देईल. म्हणून कृष्णाने रातोरात आपली सगळी सेना शिफ्ट करून टाकले, विदाऊट एनी चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन करून टाकलं, विदाऊट एनी रिझर्वेशन. कुठे? डायरेक्ट द्वारकेमध्ये. आणि इकडे युद्ध होता. जरासंधने बघितलं, कृष्णाने बघितलं की हा दोघे आलेत. कृष्ण बाहेर आले राज्याच्या बिना शस्त्राशी आणि ते युद्धातून पळून गेले. युद्धातून त्यांना पळताना बघितलं, जरासंध त्यांना हसायला लागला की काय भगोडा आहे हा, शेवटी मला बघून घाबरला. असं बघून ते जरासंध वापस निघून गेला, स्वतःची शौर्यगाथा करत की कोशिश करने वालों की हार नहीं होती. 17 बार कोशिश की, 18 बार विजयी झालो मी. आणि मग तो स्वतःला विजयी म्हणून तो वापस गेला. पण हा काल यवन मात्र कृष्णाच्या मागे 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 पळत 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 गेला. कुठपर्यंत? त्याला दूर एका जंगलामध्ये घेऊन गेले कृष्ण. आणि कृष्णाचं पळण्याचं स्टाईल फार मस्त आहे. कृष्ण पळायचे असे तेवढ्या दुरीवर की त्याला असं वाटायचं की आत्ता थोडं पडलो की पकडेल. आणि असं त्यांनी खूप प्रयत्न केला, पण तो काय कृष्णाच्या त्यांच्या मुचकून आपला काल यवनच्या हातामध्ये आला नाही. आणि मग कृष्ण गेले आणि एका गुफेमध्ये शिरले आणि तिथे एक व्यक्ती झोपले होते. त्यांचं नाव होतं मुचकुंद राजा. याची स्टोरी सांगितलेली मागे. त्यांच्यावर आपली उत्तरी टाकली आणि बाजूला लपून बसले. आणि जरासंध काल येऊन आतमध्ये आला. त्यांनी बघितलं की काय माणूस आहे हा, भगोडा माणूस आहे हा, काय याला युद्धाची नीतिविधी माहिती की नाही. तिकडे पळला, एक तर युद्धातून पळायला नाही पाहिजे, पळून गेला, पळून येऊन इथे येऊन झोपलाय, आराम करतोय. जोराने लात मारली त्यांनी त्याला. आणि लात मारल्याबरोबर उठले कोण? मुचकुंद. आणि जसे त्यांनी डोळे उघडले, मोठा एकदम भयानक त्यांच्या डोळ्यातून अग्नी बाहेर निघाली आणि त्या अग्नीने जळून खाक झाला काल यवन. काल यवनला पण एक वरदान होता की त्याला कोण मारू शकत नव्हता शस्त्राने. आणि म्हणून
दृष्टिक्षेपाने त्याला जाळलं. आणि मुचकुंदने जेव्हा कृष्णाला बघितलं तेव्हा त्यांनी प्रणाम केला कृष्णांना आणि आशीर्वाद मागितला. आणि भगवान कृष्णाने त्यांना आशीर्वाद दिलं आणि त्यांना मुक्त केलं. पण कृष्णांना त्यांची ही मुक्ती मंजूर नव्हती. का? कारण त्यांनी एवढी सेवा केली होती अगोदर, त्याचं यश गान व्हायला पाहिजे होतं. म्हणून पुढच्या लीलेमध्ये कृष्णाने त्यांना पुंडलिकाच्या रूपामध्ये जन्माला घातलं पुन्हा. आणि तेच पुंडलिक, त्याच्या भेटीसाठी तेच कृष्ण पंढरपूरला येऊन उभे आहेत पांडुरंगाच्या रूपामध्ये. अशा पद्धतीने भगवान कृष्णाने मुचकुंदाचा उद्धार केला, काल यवनचा उद्धार केला आणि 51वा अध्याय संपला. श्रीकृष्ण भगवान की जय. आणि आता सगळी त्यांची जी मंडळी आहे द्वारकेची, मथुरेची, ही सगळ्यांनी शिफ्ट केली द्वारकेमध्ये रातोरात. आणि सकाळी जेव्हा सगळे उठल्याबरोबर सगळे म्हणतात, हे इकडे कुठे आलो मी, इकडे कुठे आलो मी, हे घर कुठे, हे दरवाजा कुठे. आणि सगळे लोक उठल्यावर द्वारका आहे, द्वारका आहे, द्वारका द्वारका, तर नाव पडलं द्वारका, द्वारका 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 द्वारका. आणि सगळे उठले, बघतो तर अरे ही नगरी. मग सगळ्यांना माहिती काय कृष्णाने केली करणे, कृष्णांचा विशेष कृपा. आणि मग ते म्हणले की हे आपलं नवीन शहर आता, इथे कुठलाच असुर आपल्याला त्रास देणार नाही, कुठलाच राजाही आपल्यावर आक्रमण करणार नाही आणि आपण सेफ झोनमध्ये आलो. आणि बाकीचे राजे कृष्णांना नावं ठेवायला लागले की हा भगोडा आहे, युद्धातून पळून जातोय आणि हा आता ज्याच्या याला लढण्याचं याच्यामध्ये शौर्य नाही म्हणून त्या पाण्यामध्ये जाऊन लपून बसला, असे लोक म्हणायला लागले. कृष्ण म्हणतात म्हणून ते त्यांना काय म्हणायचं, ते काय माझ्या प्रजेचं रक्षण करणं, माझ्या भक्तांचं रक्षण करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. आणि मग कृष्ण द्वारकेमध्ये खूप छान पद्धतीने राहायला लागले. आणि द्वारकेमध्ये राहिल्यानंतर पहिलं त्यांना एक लेटर आलं, फर्स्ट लव्ह लेटर द्वारकेतलं. हे बघू आपण पुढच्या वेळेस. हरे कृष्णा. श्रीकृष्ण भगवान की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. ताई गौर प्रेमानंदे. हरे कृष्णा. कोणाचा काय प्रश्न आहे? ओके, थोडं कीर्तन करूया. काय अनाउन्समेंट आहे? पॅम्पलेट्स विचारलं फोन करून, बाहेर जर विचारलं खरं कमीत कमी मेसेज तर घ्या, कारण उद्याचं कलेक्शनचं काय पॅम्पलेट्सवर अवलंबून आहेत. आपण काल मीटिंग घेतली होती आणि बरेच भक्तांची तयारी आहे आणि सगळे उत्साहामध्ये आहेत की आपल्याला कलेक्शन करायचं आहे, सगळ्यांना जाऊन प्रचार करायचे आहे, सगळ्यांना जाऊन बोलवायचं आहे भक्ती जन्माष्टमीला. जास्तीत जास्त भक्त आले पाहिजेत यावर्षी. मागच्या वर्षी काही व्यवस्थित काउंट केला नाही वाटतं, पण 1000-1100च्या आसपास काउंट झाला तर लोकांचं येण्याचं. तर 1000 ते 1200च्या आसपास लोक येतात आपल्या, 1200. तर यावर्षी कमीत कमी 1500 तरी आले पाहिजेत, असा प्रयत्न करूया. लोकांना हळूहळू माहिती पडतं. रेकॉर्डिंग बंद केली तू?